मंदिर कमिटीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय राहुल गिरी साहेब, या सर्वांच्या अमृत हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. अंधकाराकडून म्हणून दीप प्रज्वलनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. नेत्रहीन असलेल्या 4 अंध माणसांना ज्यांनी कधी आयुष्यात हत्तीच पाहिला नाही, हत्तीबद्दल ऐकलंही नाही, त्यांना हत्तीच्या समोर हत्तीच्या पुढ्यातच उभं केलं गेलं. आणि दृष्टी असलेला एक सद्गृहस्थ त्यांना विचारायला लागला की तुमच्या पुढ्यात हत्ती नावाचा प्राणी उभा आहे, तुम्ही त्या हत्तीला स्पर्श करायचा आणि सांगायचं हत्ती कसा असेल, कसा दिसत असेल. हत्तीच्या शेपटीजवळ जो उभा होता तो हत्तीच्या शेपटीला स्पर्श करता झाला आणि सांगायला लागला की हत्ती एका दोरीसारखा लांब सडक आहे. हत्तीच्या सोंडेजवळ जो उभा आहे तो हत्तीच्या सोंडेला स्पर्श करता झाला आणि सांगायला लागला हत्ती तर अजगरासारखा आहे, विळखा घालू शकेल. पायाजवळचा म्हणाला नाही, हे चूक आहे, हत्ती एका उभ्या खांबासारखा आहे. हत्तीच्या पोटाजवळचा म्हणाला हत्ती गोलाकार घुमटासारखा असा भला मोठा आहे. दृष्टी नसल्या कारणास्तव आपल्याला जसा स्पर्श झाला तशा आभासी पद्धतीनं हत्तीचं वर्णन त्या माणसांनी केलं. पण ज्या माणसाला दृष्टी होती त्या माणसानं हत्ती कसा दिसतो हे खडानखडा यथायोग्यपणे सांगितलं. अगदी याच पद्धतीनं आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ज्या काळात आज प्राप्त होत नाहीये, आभासी पद्धतीनं आमच्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला प्राप्त होतोय, अशा परिस्थितीत गेल्या हजारो वर्षांपासून भक्ताला भगवान बनण्याची, आत्म्याला परमात्मा बनण्याची प्रेरणा देऊन या विश्वामध्ये वस्तूचं यथार्थ जसं आहे तसं वर्णन याचा अर्थ जैन धर्म आहे. अशा या अत्यंत मौलिक आणि महत्त्वाच्या विषयावरती आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी उभा राहत असताना ही आत्मकल्याणाची प्रेरणा ज्या सर्व तीर्थंकरांच्या पासून, ज्या सर्व सिद्धांच्या पासून, अरिहंतांच्या पासून निर्माण झाली, त्या सर्व खरं तर तो महामंत्र ज्याचा उच्चार आपण केलात तो महामंत्र विश्वकल्याणाचा मंत्र, ना कुठली जात धर्म पंथ वर्ण वंश लिंग काही पाहत नाही. या भूतलावरती आत्मशुद्धीच्या दृष्टीनं, मोक्ष कल्याणाच्या दृष्टीनं माणसाला प्रेरित करू पाहणाऱ्या त्या प्रत्येक तीर्थंकरांपासून, गुरूंपासून, आचार्यांपासून, सिद्धांपासून प्रत्येकाला वंदन करण्याची प्रेरणा देतो. त्या नमोकार महामंत्र नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो ओज्झानम, नमो लोय सब्ब साहुनम या मंत्राच्या साह्यानं मी सर्वप्रथम या सर्व सिद्धांना, आचार्यांना, गुरुवरांना विनम्रपणे वंदन, अभिवादन या निमित्तानं सुरुवातीला करेल. एक अतिशय सुंदर आणि समर्पक असा कार्यक्रम सकल दिगंबर जैन समाज इचलकरंजी, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने किती सुंदर अरिहंत व्याख्यानमाला या नावानं गेल्या 8 वर्षांपासून आपण चालवत आहे. अनेक प्रायोजक समोर येऊन या व्याख्यानमालेसाठी, अशा वैचारिक कार्यक्रमासाठी सहकार्य करू पाहत आहेत. त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक आणि अभिनंदन मी या ठिकाणी करेल, आभारी आपले या ठिकाणी व्यक्त करेल. कारण पर्युषण पर्वाच्या निमित्तानं, पर्युषण पर्व संपलंय पण या निमित्ताने आपण ही व्याख्यानमाला चालवत आहे. पर्युषण या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर त्याचे अनेक अर्थ निघतात, पण पर्युषणाचा या वर्तमान स्थितीत अर्थ पाहताना आत्मशुद्धी, आपल्या स्वतःची शुद्धी घडून आणण्यासाठी या कालखंडात जी जी कृती कार्य आपण करतो त्या कार्यांना आपण पर्युषण असं म्हणूयात. आणि आत्मशुद्धीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला वडीलधाऱ्या मंडळींनो, तर सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती चांगले विचार आहेत. चांगले विचार हे माणसाला आत्मशुद्धी घडून आणतात. आणि या अरिहंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण एक महत्त्वाची आत्मशुद्धी घडून आणत पर्युषणाला सफलपणे ठरवतायत किंवा सार्थकी लावतायत असं या ठिकाणी मी संयोजकांना या ठिकाणी म्हणेल. कारण आज जे वातावरण निर्माण झालेलं आहे, या वातावरणाकडे पाहत असताना सगळा चंगळवाद निर्माण झाला आहे. या समाजामध्ये लोकांना विचारांपेक्षा विकार जास्त महत्त्वाचे वाटू लागलेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं नाव आपण ऐकलं असेल. मगाशी आदरणीय चंद्रकांत पाटील सरांनी उल्लेख करताना वक्ते कुठल्या स्तराला आर्थिक विमोचना ज्या पद्धतीनं वैचारिक क्षेत्रात निर्माण होऊ पाहते त्याबद्दल भाष्य केलं. पण मी सांगेल प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना आपल्यातल्या अनेकांनी अनुभवलं असेल.
इतकी तपस्वी ऋषितुल्य माणसं होऊन गेली. कधी कधी पैसे आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा विचारांचं महत्त्व फार मौलिक असतं, हे आज समाजाला कळणं गरजेचं आहे. आपण जरी अनेक वक्त्यांच्या या गोष्टींचा उल्लेख केला तरी सुद्धा एक बाब लक्षात घेतली पाहिजे. आज व्याख्यान या गोष्टीकडे पाहत असताना बऱ्याच लोकप्रिय वक्त्यांची व्याख्यानं मी जबाबदारीनं पहिल्यांदा या मंचावरून बोलतोय. लोकप्रिय वक्त्यांची व्याख्यानं ही व्याख्यानं नाही आहेत, ती एकपात्री प्रयोग आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती एकपात्री प्रयोग आहेत. ठरलेला तोच साचा, सरलेला ठरलेला तोच ढाचा यायचा आणि जसाच्या तसा शब्द न शब्द त्याच टायमिंगला जसाच्या तसा मांडायचा. आपण अनन्यसाधारण महत्त्व त्यांना देतो आणि मग त्यांचे भाव वाढत जातात. हे श्रोत्यांनी समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे, कारण आपल्याला तेच हवं आहे. आपण काय म्हणतो, वक्तृत्वाकडं, विचारांकडं, वैचारिक व्याख्यानाच्या कार्यक्रमांकडं व्याख्यान ऐकण्यासाठी येऊन बसणारा श्रोता हा काहीतरी वैचारिक ऐकायला मिळेल या जाणीवेनं येत नसतो, तर तो काहीतरी मनोरंजन होईल या भूमिकेतून येऊन बसतो. आणि आपण जर वैचारिक कार्यक्रमांना मनोरंजनाचे कार्यक्रम समजायला लागाल तर मग आपल्याला अशीच माणसं वैखरीच्या प्रांतात भेटतील, हे समजून घ्या. हे जबाबदारीने या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत करेल. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हणायचे, या महाराष्ट्राच्या मातीला आता विचारांची खूप गरज आहे, कारण आता लोक विचारांना सोडून विकारांकडे मार्गस्थ होत आहेत. आजची पिढी विचारांना सोडून विकारांच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याची पाहायला मिळते. ते म्हणायचे, बघा आज लोकांना महापुरुषांच्या विचारांपेक्षा टीव्हीवरले मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्त्वाचे वाटतात. लोकांना आजच्या तरुण पिढीला महापुरुषांच्या वैचारिक कार्यक्रमांपेक्षा आजच्या तरुणाईचं महाराष्ट्रातलं वास्तव वर्तन पहा, या तरुणाईला वैचारिक कार्यक्रमांपेक्षा एखाद्या नर्तकीचं नाचकाम जास्त महत्त्वाचं वाटतं. हे वास्तव आहे. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, त्यांच्या विद्वतेतून प्रसवलेलं ते वाक्य आहे. ते असं म्हणायचे की दूध विकणाऱ्या माणसाला आता दुधाचं रतीब शहरोशहरी लोकांच्या दारोदार घरी जाऊन टाकावं लागतं, पण दारू पिणारी लोक दारूच्या दुकानावर रांगा करून गर्दी करून दारू पितात. हा पतनाचा काळ आहे, हा वास्तवाचा काळ आहे. अशा या पतनाच्या पतनशील काळामध्ये समाजाला तारू शकतील, योग्य दिशेने या चंगळवादी परिस्थितीतून मार्ग करायला लावू शकतील ते विचार आहेत, चांगले विचार आहेत. आणि हे चांगले विचार या व्याख्यानमालेतून आपण देऊ पाहता, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या परिस्थितीबद्दल बोलताना मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. आपण त्यातला केवळ विनोद घ्याल, पण ही सत्यस्थिती अत्यंत चंगळवाद फोपावलेला आहे. नागपूरला एकदा मला व्याख्यानाला जायचं आहे. मानगावे सरांनी सांगितलं, बीडला आजच रेल्वे आली, आमचा अनेक दिवसांचा प्रश्न आहे, तेव्हा आमच्याकडे रेल्वे नाही. मग म्हटलं एवढ्या दूर प्रवासाला जायचं, कसं जायचं? छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद रेल्वे स्थानकावरती गेलो, उभा राहिलो आणि मग रेल्वेचं तिकीट बुक करायला भली मोठी रांग आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायचं आहे, अगोदरच तिकीट बुक करावं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, सूर्य ज्वाळेचे लोट ओकतोय. 1-2 तास रांगेत थांबलो, भली मोठी रांग, सुरक्षा रक्षक आहेत, गर्दी सगळीकडं. 1-2 तासाच्या नंतर सूर्य जास्त ज्वाळेचे लोट ओकायला लागला आणि पोटात भूक लागली. म्हटलं काहीतरी खावं, खायला काही सुचेना. त्याच वेळी कानावरती आवाज आला, गरम गरम शेंगा, भाजलेल्या शेंगा. एक वयस्कर गृहस्थ डोक्यावरती टोपली घेऊन शेंगा विकत होते. त्यांना आवाज दिला, म्हटलं ओ आजोबा या इकडं. खिशातले 10 रुपये काढले, त्यांच्या हातात टेकवले, शेंगा अशा हातात घेतल्या आणि त्या शेंगा खायला लागलो. शेंगातली ती दाणे खायचो आणि शेंगाची टरफल एका हातात साठवायचो. शेवटी सगळे हातातल्या शेंगा खाऊन संपल्या, पोटाची भूकही शमली. नंबरही आता तिकीट काढायला जवळ येत होता, पण कळेन आता ही टरफलं टाकायची कुठं, हा प्रश्न आहे. शेजारी आसपास सगळीकडे सुरक्षा रक्षक आहे, स्वच्छता राखा असे फलक लावलेले आहेत. पाठीमागचे एक काका केळी खात होते. म्हटलं का हो काका, ही टरफलं आता साठलीत, ही कुठं टाकायची? ते म्हणाले, एवढा काय विचार करतोय बाळा, टाक समोरच्याच्या खिशात. म्हटलं समोरच्याच्या खिशात? त्यांना कळालं तर ते म्हणाले, बाळा एवढा वेळपासून केळी खातोय, साल्टी तुझ्या खिशात टाकतोय, तुला कुठं समजलं? आपण या गोष्टीतला विनोद घेतोय, पण राजकीय, सामाजिक, धार्मिक सगळ्या अंगाने जर पाहिलं, आज महाराष्ट्राच्या या प्रांतामध्ये या पद्धतीचा चंगळवाद फोपावलेला आहे. याची साल्टी त्याच्या खिशात, त्याची टरफलं याच्या खिशात, हे सगळ्या क्षेत्रात आपण ते समजून घेतलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये समाजाला तारणारे विचार आजच्या काळाला एका उच्च दिशेनं, एका चांगल्या दिशेनं मार्गक्रमण करायला प्रवृत्त करू शकतायत. या दृष्टीनं आजची ही आपली व्याख्यान मला फार महत्त्वाची, हे मी सांगेल. मानगावे सरांचा मला फोन आला, तीर्थंकरजी मानगावे सर, या व्याख्यानासाठी आपल्याला यायचं आहे. आणि मग त्यांनी विषय विचारला. अरिहंत व्याख्यान मला सकल दिगंबर जैन समाज आणि ही सगळी मंडळी घेत आहेत, विशेषतः पर्युषण पर्वाच्या निमित्तानं घेत आहेत. ते म्हणाले, आपला जो तयारीचा विषय असेल, जो विषय आपला आवडता असेल तोच द्या. मी म्हटलं नाही, मी एका वेगळ्या विषयावरती बोलण्याचा यावेळी प्रयत्न करणार आहे. जैन ही विश्वकल्याणाची खरोखर समृद्ध जीवन पद्धती आहे. जैन हा जरी धर्म असला तरी समस्त विश्वानं विश्वाच्या कल्याणासाठी अंगीकारावा एवढी सुंदर अशी जीवनधारा जैन तत्वज्ञानानं घालून दिलेली आहे. आणि म्हणून त्या जैन विश्वकल्याणाच्या समृद्ध परंपरेवरती मी बोलणार आहे. अनेकांना इथं आल्यानंतर प्रश्न पडला असेल, व्याख्यान आणि व्याख्याते म्हटलं की बऱ्याचदा डोईचे केस गेलेले किंवा केस पांढरे झालेली माणसं पाहायला मिळत आहेत.
बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल मानगावे सरांना काय सुचलं आणि 2025 या पोरांना त्यांनी इथं व्याख्यानाला बोलावलंय. स्वामी विवेकानंद वडीलधाऱ्या मंडळीनं असं म्हणायचे की तुम्ही तुमच्या देशातल्या युवकांच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं हित मी तुम्हाला सांगेल. आज माझ्या पिढीच्या ओठावरती जे गीत असेल त्यात आमच्या राष्ट्राचं हित दडलेलं आहे. आणि म्हणून या युगाचा कर्णधार म्हणून ही विश्वकल्याणाची भाषा माझ्यासारख्या तरुणांच्या मुखातून प्रसवलीच पाहिजे. या दृष्टिकोनातून, या जाणीवेतून कदाचित त्यांनी मला इथं बोलावलं असेल आणि त्या भूमिकेतून मी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलतोय. हा विषय जैन विश्वकल्याणाची समृद्ध परंपरा हा अत्यंत डीप आहे, अत्यंत सखोल आहे. पण माझ्या बुद्धीला जेवढा झेपेल त्या स्तरावरती आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न या विषयाच्या माध्यमातून माझा या ठिकाणी असणार आहे. खरं तर जैन या शब्दाकडे पाहिल्याच्या नंतर ज्या भारतभूमीवरती आपण या ठिकाणी उभे आहेत, मुळात या भारताचं नावच भरत नावाचे एखाद्या चक्रवर्ती सम्राट, प्रथम तीर्थंकर आदिनाथ आदिगुरु ऋषभदेवांचे पुत्र असलेल्या भरताच्या नावावरून या भारतभूमीचं नाव आहे. ही भारतभूमी आणि जैन हा शब्द वेगळा होऊ शकत नाही. निर्ग्रंथ धर्म या नावानं ज्या सुरुवातीच्या काळात या देशात, या विश्वात प्रचलित असलेला जैन धर्म, त्या जैन धर्माचं या देशाशी असलेलं एक अतूट अशा स्वरूपाचं नातं आहे. मी असं म्हणेल याच्या पुढे जाऊन, आकाशातल्या सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे, तसं या मातीच्या कणावरती जैन या विचाराचा झालेला जो संस्कार आहे, तो संस्कार या मातीपासून, भारतापासून वेगळा करणं शक्य आहे. इतकं अतूट नातं जैन तत्त्वज्ञानाचं, जैन धर्माचं, जैन विचारांचं या मातीशी, भारतभूमीची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी नाही बोलत, तुम्हाला माहिती आहे या जगातला सगळ्यात विद्वान कोण माणूस होऊन गेला? जगातला सगळ्यात जास्त बुद्धी, IQ लेवल ज्याची सर्वात जास्त होती असा माणूस कोण होता? अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईनला विचारलं पुढचा जन्म मिळाला तर काय काय तुम्ही इच्छा व्यक्त कराल? ते म्हणाले तसा माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही. जगातला सर्वात जास्त IQ असलेला, सर्वात जास्त बुद्धिमान असलेला अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ सांगतो, जर पुढचा जन्म मिळालाच यदा कदाचित तर मी देवाकडे प्रार्थना करेल, भारतभूमीवरती असलेल्या जैन नावाच्या धर्मात मला जन्माला घाल. हे अल्बर्ट आइन्स्टाईनांचं उद्गार आहे. ज्ञानी झैलसिंग नावाचे या देशाचे राष्ट्रपती होते. ज्ञानी झैलसिंग असं म्हणाले, इतका मोठा धर्म आहे, अहिंसेच्या, त्यागाच्या तत्वावरती चालणारा धर्म आहे. एक मुंगी, एक जीवाणू, विषाणू सुद्धा मरणार नाही याची काळजी घेणारी, याची दक्षता घेणारा हा धर्म आहे. या देशातला प्रत्येक माणूस जर जैन असता, ज्ञानी झैलसिंग म्हणतात या देशात कुठल्याच पोलीस स्टेशनची आणि कुठल्याच पोलिसांची या देशाला गरज पडली नसती. एवढी विशाल परंपरा, एवढा विशाल अशा स्वरूपाचा हा धर्म आहे. हा धर्म एक जगण्याची पद्धती ज्यावेळी व्हायला लागेल त्यावेळी विश्व कल्याणाच्या दिशेनं मार्गस्थ होईल. लक्षात घ्या, माऊली ज्ञानेश्वरांनी अगदी अलीकडच्या काळात, ऋषभदेव तर किती वर्षापूर्वी होऊन गेले, भगवान महावीर किती वर्षापूर्वी होऊन गेले, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, हे माऊलींनी अलीकडच्या काळात सांगितलं. अलीकडच्या काळात जगातल्या प्रत्येक मंचावरती शिकागोच्या उभा राहून स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक माणसाला आपलं बहीण आणि भाऊ मानण्याचं सामर्थ्य आमच्या संस्कृतीत हे सांगितलं. त्या स्वामी विवेकानंदांना सुद्धा एकानं विचारलं, मला एका विचारवंतानं सांगितलं आहे, स्वामी विवेकानंदांना विचारण्यात आलं परदेशात, युरोपात असताना, कदाचित आताचे इतिहासकार ही माहिती लिहित नाहीत, की तुम्ही ज्या देशातून आलाय, त्यांना म्हणाले की तुम्हाला वेळ कमी आहे, गर्दी आहे, तुमच्या भोवती आता एका वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न आहे, तुम्हाला त्याचं उत्तर देता का? विवेकानंदांना म्हणाले, तुम्ही तुमच्या भारत देशाची एका वाक्यात ओळख काय सांगाल? क्षणाचाही विलंब आला होता. स्वामी विवेकानंद युरोपातल्या पत्रकारांना उत्तर देताना म्हणत होते, भगवान महावीरांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. आपल्या देशाची ओळख सांगायला स्वामी विवेकानंदांना भगवान महावीरांचं तत्वज्ञान सांगावं लागतं. ही आमच्या देशाची ओळख आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ही जी जैन परंपरा आहे, ही केवळ एक धर्म न म्हणून न पाहता, मी मगाशी माऊली ज्ञानेश्वरांचा जो संदर्भ दिला, विवेकानंदांचा विश्व कल्याणाच्या विचारांचा जो स्थापित त्यांनी विचार केला तो संदर्भ दिला, या सगळ्या महापुरुषांच्या परंपरेच्याकडे पाहिल्याच्या नंतर आज युनेस्को, युनायटेड नेशन्सची ही जागतिक स्तरावरती आज रशिया युक्रेनचं युद्ध सुरू आहे, इस्रायलचं एका वेगळ्या देशाशी युद्ध सुरू आहे. या सगळ्या वैश्विक पातळीवरती विचार करत असताना वैश्विक शांतीचा, विश्व कल्याणाचा, शाश्वत विकासाचा विचार ही सगळी मंडळी करतायत. भली मोठी मोठी तज्ज्ञ येत आहेत, त्या विषयांवरती मंथन करतायत, विचार करतायत. पण या सगळ्या विश्व कल्याणाची परिभाषा बोलू पाहणाऱ्या जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या माणसाचं जर विश्व कल्याणाचं सूत्र काय असेल तर ते जैन जीवन पद्धती हे लक्षात घ्या. जैन जीवन पद्धती जर जगानं अनुसरली तर विश्व कल्याण, शाश्वत विकास त्यातून साध्य होऊ शकतो. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. धर्म या तुलनेत विचार करता कुणीतरी म्हटलं धर्म ही अफूची गोळी आहे, पण धर्माचा खरा अर्थ काय? मी असं म्हणेल, मला असं वाटतं मानगावे सर, धर्म म्हणजे जो धारण केल्यानंतर माणसाला त्याच्या समस्त दुःखांपासून दुःखांचा नायनाट करण्याची क्षमता त्याच्यात देतो, तो खरा धर्म असतो.
ही धर्माची खरी व्याख्या होणं गरजेचं आहे. कुठल्या धर्माच्या बाबतीत आपला विरोध असण्याचं कारण नाही. अनेक धर्म आपल्याला पूज्य वंदनीय आहेत. काही धर्मात असं सांगितलं जातं, हिंदू धर्मात, की प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, विष्णू, भगवान महादेव या देवांना घेतल्याशिवाय हिंदू धर्माचं पानही हलत नाही. ख्रिश्चन धर्मात येशूंचं नाव घेतल्याशिवाय ख्रिश्चन धर्माचं पान हलत नाही. एकीकडे मुस्लिम धर्मात मोहम्मद पैगंबरांचं नाव घेतल्याशिवाय त्या धर्माचं पान हलत नाही. पण जैन धर्म असं सांगतो, इथं कुणाचंही नाव घेण्याची गरज नाही, पान कुणाच्याही नावाशिवाय हलण्याची गरज नाही, पान स्वतःच हलतं. हा विज्ञानवादी सिद्धांत आहे, हा वास्तव अर्थ आहे. यथार्थपणे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणारा हा जैन ही जीवन पद्धती, ही विचारधारा, ही पद्धती, ही विचारधारा आपल्याला प्रत्येकाला समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. इथं प्रत्येक माणूस भगवान बनू शकतो. तुमचा आत्मा परमात्म्यात रूपांतरित होऊ शकतो. तुम्ही भक्त असाल तर भगवान बनू शकता. म्हणजे कसं आहे, पीठ आहे पीठ, आपण पिठासारखे आहोत. तीर्थंकर भाकरी बनलेत. पिठाची भाकरी बनण्याची जी प्रक्रिया, त्या प्रक्रियेतून प्रत्येक माणूस जाऊ शकतो. हा किती मोठा विचार आहे. हा इतका वैश्विक स्तरावरचा एका उंचीचा विचार, प्रत्येक माणसाला एवढा मोठा स्वतःच्या मोक्षासाठीचा एक प्रेरणेचा स्रोत, आत्मविश्वास देण्याचं काम ही जीवन पद्धती, ही विचारधारा करते. आपल्याला समजून घ्यावं लागेल. इतका विज्ञानवादी धर्म जगाच्या पाठीवर आता आपल्याला पाहायला प्राप्त होत नाही. या धर्मातलं विज्ञान गूढता, या धर्मातलं विज्ञान समोर येत आहे. धर्म कोणता प्राचीन, विचारधारा कोणती प्राचीन, याच्यावरती अनेकांचे अनेक विचार आहेत. पण मुळात कधी विचार केलाय का? प्राचीन म्हणजे जुना असं म्हटलं जातं. सगळ्यात जुना कोणता? पण प्राचीन या शब्दाचा अर्थ काय आहे? प्राचीन म्हणजे काय? प्राचीन हा शब्द मानगावे सर कुठून आला? प्राचीन या शब्दातले पहिले दोन शब्द, त्याच्यावरून प्राचीन तयार झाल्या. प्राचीनचा अर्थ प्राची आणि न. प्राची, प्राची या शब्दाचा अर्थ काय होतो? प्राची म्हणजे सूर्य ज्या दिशेने उगवतो ती दिशा म्हणजे प्राची, याचा अर्थ पूर्व दिशा. आणि मग प्राचीन धर्म कुठला, कुठली विचारधारा? प्राचीन हा शब्द कुठून आला? जे विचार, जे धर्म, जे तत्वज्ञान पूर्वेला जन्माला आलंय त्याला प्राचीन असं म्हटलं गेलंय. मग विचार करा, सिंधूच्या खोऱ्यात हिंदू धर्म जन्माला आला असं म्हटलं जातं. एकीकडे पश्चिम दिशेला त्या भागात तिकडे अनेक धर्म जन्माला आली, पण प्राचीन पूर्व दिशेला या देशाच्या जन्माला आलेला धर्म कुठला असेल, तत्वज्ञान कुठलं असेल, तर ते जैन तत्वज्ञान आहे. या धरेवरती, या धरतीवरती, या विषयावरती पाहत असता, या तत्वाने, या मूल्यानं पाहत असता, मग ते सगळ्यात प्राचीन असल्याचं आपल्याला भासतं. हे सुद्धा आपल्याला सांगावं लागेल. जैन धर्म विशेषत्वानं, ही जैन विचारधारा, ही जैन परंपरा पहिल्यांदा ज्ञात कधी झाली असेल? खूप पूर्वी ज्ञात झाली. पण या विश्वासमोर सगळ्यात पहिल्यांदा कुणी मांडली? दुर्दैवानं आम्हाला शिकागोच्या पहिल्या धर्म परिषदेमध्ये व्यासपीठावरती, मंचावरती जाऊन हिंदू धर्माचा पुनरुच्चार करणारे स्वामी विवेकानंद माहीत आहेत. विवेकानंदांनी या देशाची संस्कृती, या देशाचा विचार काय जगाला पटवून दिला. पण त्याच शिकागोच्या व्यासपीठावरती वीर राघवचंदजी गांधी 1893ला जैन धर्माचा विचार मांडत होते. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याची दखल इंग्रजांनी घेतली. इंग्रजांनी पहिल्यांदा जैन धर्माची नोंदणी केली. जैन धर्माचं सेन्सस करण्याचा प्रयत्न केला. आज या देशामध्ये जर आपण पाहिलं, हा देश ओलांडून जैन धर्मानं जाण्याचा प्रयत्न केला नाही. या मातीशी, या भारतभूशी जर एकनिष्ठ राहिलेला कोणता धर्म असेल तर तो जैन धर्म. हे समजून घ्यायला शिका. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि या धरेवरती अस्तित्वात असलेल्या, या धरेवर जन्माला आलेला हा जैन धर्म, या मातीशी आपली ही एकनिष्ठता आजही त्याच तुलनेला अबाधितपणे राखून आहे. अनेकदा आपल्याला सांगितलं जातं, या देशाचं जे अर्थचक्र चालतं, टॅक्स पे करणारी सगळ्यात मोठी जमात, सगळ्यात मोठी जात, सगळ्यात मोठा धर्म आपल्याला पाहायला मिळतो. या देशावर जेव्हा जेव्हा संकट येईल, त्या संकटामध्ये मदत म्हणून खंबीरपणे उभा राहणारी परंपरा आपल्याला जैन धर्मात पाहायला मिळते. आणि हीच परंपरा, हाच विचार विश्वकल्याणाचा विचार आहे. हाच विचार भगवान महावीरांनी स्थापित केलेला, ऋषभदेवांपासून महावीरांनी स्थापित केलेला हा विचार आहे. हा विचार आपल्याला प्रत्येकाला आजच्या काळात समजून घेऊन जगाच्या या पटलावर, जगाच्या या भाळावर आपल्याला रेखावा लागेल, मांडावा लागेल. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे ना कुणा एका जैन असलेल्या माणसाच्या अस्तित्वासाठी आहे, ना कुणा फक्त जातीनं धर्मानं जैन असलेल्या माणसाच्या उद्धारासाठी आहे. हे विश्वाच्या उद्धारासाठी आहे. जैन ही विश्वकल्याणाची समृद्ध अशा स्वरूपाची परंपरा, जीवन पद्धती आहे. हेच मी पुन्हा पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतोय. तो इतिहास आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. स्वर्ग नरक या कल्पनांमध्ये आपण पेरून घेतो एकमेकांना. भगवान ऋषभदेवांच्याही पूर्वीपासून अस्तित्वात असलेला जैन धर्म असं सांगितलं जातं. पण आपण ऋषभदेवांच्या पासून सुरुवात करूया. भगवान ऋषभदेव आपल्याला ज्ञात आहे. ते भगवान ऋषभदेव इंद्राच्या दरबारात स्वर्गात एके दिवशी गेले असं सांगितलं जातं. स्वर्गात गेले आणि जैन धर्माच्या विचाराचा मूळ प्रवास, मूळ सुरुवात या देशात सुरू कशी झाली हे पाहताना आपण विचार करतोय. ऋषभदेवाच्या दरबारात गेले. नीलांजना नावाचे एक अप्सरा, त्या अप्सरेचं निधन झालं. आणि त्या अप्सरेचं निधन, मृत्यू झाला. इंद्राला स्वतःची शरम वाटायला लागली. त्या अप्सरेचं निधन झाल्यावर होणारा शोक लपवण्याचा प्रयत्न इंद्रानं केला. आणि ऋषभदेवांच्या लक्षात आला, रे स्वर्गात सुद्धा माणसाचा मृत्यू होतो आणि शोक व्यक्त केला जातो. ऋषभदेवांनी पाहिला, रे इंद्र स्वर्गाचा राजा, इंद्र दरबाराचा राजा,
पण त्याचं सिंहासन सुद्धा डळमळीत आहे. इंद्राकडे कल्पतरू आहे, इंद्राकडं कामधेनू नावाची गाय आहे, इंद्राकडं चिंतामणी आहे. हे सगळं असताना सुद्धा इंद्र चिंतेतनं ग्रस्त आहे. ऋषभदेवांना वाटलं याच्या पलीकडे आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, स्वर्गाच्या पलीकडचा विचार आपल्याला मांडता आला पाहिजे, स्वर्ग नरक या कल्पनेच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि तो सिद्धालयाच्या दिशेनं, मोक्ष प्राप्तीच्या दिशेनं घेऊन जाणारा विचार ऋषभदेवांनी मांडायचा प्रयत्न या मातीमध्ये, या धरेवरती करून विश्वाच्या कल्याणाची परंपरा रेखून दिली. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा या भारतभूमीवरती पुरुषांसाठी 64 स्वरूपाची 64 वेगवेगळी कामं ऋषभदेवांनी निश्चित करून दिली. स्त्रियांसाठी 72 वेगवेगळ्या स्वरूपाची कामं ऋषभदेवांनी त्या ठिकाणी निश्चित करून दिली. असी मसी कृषी आपण जे म्हणतो, तलवारबाजी, युद्धकला, ज्ञान ग्रहण करण्याची ती सगळी लेखन पद्धती, सगळी कला, कृषीची कला, ही सगळी कला, ही सगळ्या गोष्टी विकसित करण्यामध्ये, या देशात ते अस्तित्व अबाधित राखण्यामध्ये, सुरुवात करण्यामध्ये जर कुणाचा वाटा असेल तर तो ऋषभदेवाचा वाटा आहे. हे सुद्धा विश्वकल्याणाच्या जाणीवेतून आपण प्रत्येकानं समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. आपल्याला ज्ञात आहे 100 पुत्र ऋषभदेवांना आहेत, 2 कन्या आहेत, 2 मुली आहेत. ब्राह्मीनं ब्राह्मी लिपी सुरू केली, सुंदरीनं हे संख्याशास्त्र गणित मांडायचं काम त्या ठिकाणी केलं. चक्रवर्ती सम्राट होण्याची अपेक्षा आणि लालसा असलेल्या भरत नावाच्या पुत्रानं सांगितलं 100 भावांना की मी चक्रवर्ती सम्राट होणार आहे, 100 राज्यांचा मला स्वामी व्हायचा आहे, तुम्ही तुमच्या राज्याचा त्याग करा, नाहीतर माझ्यासमोर युद्धाला उभा राहा. 98 भावंडांनी भावाच्या विरोधात लढायचं नको, रक्तपात नको म्हणून स्वतःच्या राज्याचा त्याग केला. ऋषभदेवांनी जो मोक्ष कल्याणाचा, मोक्ष प्राप्तीचा विचार मांडला, तो अहिंसेचा, त्यागाचा विचार अनुसरून ती 98 भावंड निघाली ऋषभदेवांच्या पाऊलवाटांचा प्रवास करत, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत. पण बाहुबली नावाचा बलदंड, गोमटेश्वर, बाहुबली साक्षात उभा राहिले आणि सांगते झाले, माझ्या पित्यानं मला वाटून दिलेलं माझं राज्य मी चालवणार, मी ते राज्य तुझ्यासमोर टेकवणार नाही, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी नमणारच नाही. भरतानं सांगितलं मी तर चक्रवर्ती सम्राट होणारच आहे, तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. आपल्याला ज्ञात आहे जलयुद्ध, शीतयुद्ध, वेगवेगळ्या प्रकारचं मुष्टियुद्ध, अनेक युद्ध झाली. शेवटचं हात उचलायचा, परस्परांच्या डोक्यावरती मारायचा, पाताळात एकमेकांना घालायचं. बाहुबलीची ताकद या विश्वाला माहीत आहे. बाहुबलीने तो हात भरताच्या डोक्यावर, भावाच्या, मोठ्या वरिष्ठ भावाच्या डोक्यावर मारण्यासाठी असा उचलला, हात असा वरती, आणि गोमटेश्वर बाहुबलीने उचललेला तो हात असा वरती आकाशातच ठेवला आणि डोक्यात विचार आला, कुणाच्या विरोधात लढतोय? पाठीवरून ज्याच्या मी आलोय त्या सख्या भावाच्या विरोधात मी संघर्ष करू पाहतोय. रक्तपात कुणाच्यासाठी करतोय? इवल्याशा जमिनीच्या या राज्यासाठी, सम्राट होण्यासाठी करतोय. तो हात असा वरती आहे, तो हात उचललेला वाया जाया नको, भावावरती पडायचा तर नाहीच आहे, वाया जायला नको म्हणून बाहुबलीने तो हात स्वतःच्या डोक्यावरती टाकला आणि स्वतःचं केशलोचन केलं आणि ठरवलं आता काय करायचं तर पित्याच्या ऋषभदेवाच्या मार्गानं मार्गस्थ व्हायचं. मार्गस्थ व्हायला ते बाहुबली निघाले. गोमटेश्वर त्या दिशेनं निघाले. 98 भावंड अगोदरच त्या दिशेनं गेलेली आहेत. बाहुबलींच्या मनात प्रश्न आला, त्या लहान भावांसमोर मी कसं नमायचं, कसं झुकायचं? सुंदरी ब्राह्मी या बहिणीने सांगितलं तुझी हत्तीवरची सवारी सोड, गर्वापासून खाली आहे. बाहुबली एकाग्र चित्तानं एका जागेवरती उभा राहिले. आजही ती गोमटेश्वराची श्रवण बेळगोळाची मूर्ती जर पाहिली तर प्रतिभेचं लेणं, सृजनाचं लेणं, ते वैभव, ते चिंतन, ते सृजन, ते नाविन्य, ती नाविन्याची नभाळी, ती तन्मयता, ती लीनता, ते समर्पण, तो त्याग, ती अहिंसेची परंपरा, ती समृद्धता त्या गोमटेश्वराच्या प्रतिमेकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात यायला लागतं. आणि बाहुबली एकाच ठिकाणी एकाग्र चित्तानं आजही तसेच उभा आहेत. तुम्हाला आम्हाला ही जैन होण्याची, एखाद्या नदीवरून पलीकडं ती नदी ओलांडून जाण्यासाठी मध्ये एखादी जी उथळ जागा असते, तीर्थंकर म्हणजे पूल नाही, तीर्थ या शब्दाचा अर्थ पूल होत नाही. नदीला ओलांडण्यासाठी जी उथळ जागा असते जिथून आम्ही पलीकडे जाऊ शकतो त्याचा अर्थ तीर्थ असा होतो, त्याचा अर्थ तीर्थंकर आहे. या संसाराच्या भवातून पार होण्यासाठी, हे भवसागर पार होण्यासाठी, ही नदी पार करण्यासाठी जीवनाची तीर्थंकर आम्हाला कामी येतात, तीर्थंकर आम्हाला दिशा दाखवतात. आणि तीर्थंकर होण्याच्या दिशेनं बाहुबलींचा प्रवास सुरू झाला. तीर्थंकर होण्याच्या दिशेनं, मोक्षाच्या दिशेनं जाण्यासाठीचा तो प्रवास, ती पराकाष्ठा, ती प्रयत्नांची पराकाष्ठा, ते कष्ट, ते श्रम, याचा अर्थ ते श्रमण झाले. आणि या धरेवरचे पहिले श्रमण बाहुबली झाले. पहिले श्रमण बाहुबली झाल्याचे तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहेत. बघा काय विचार आहे. युद्धभूमीपासून सुरू झालेला बाहुबलींचा प्रवास योगभूमीपर्यंत त्यांना घेऊन गेला. बाहुबली पहिले श्रमण झाले. आदिनाथ, आदिगुरु भगवान ऋषभदेव पहिले तीर्थंकर झाले. भरत राजाला वाटलं मी आता चक्रवर्ती सम्राट झालो, 100 राज्यांचा मी स्वामी झालो. मेरू पर्वतावर जायचं, उंच मेरू पर्वत आहे, त्या पर्वतावर मी चढेल आणि त्या पर्वतावर उंच असं माझं नाव करून ठेवेल की या विश्वातला, या देशातला चक्रवर्ती सम्राट भरत सम्राट आहे. भरत सम्राट निघाले त्या दिशेनं.
आणि भरतानी पहिली एक 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 पायरी चढताना पाहिलं मेरू पर्वतावर अनेक चक्रवर्ती सम्राटांची अगोदरच नावं कोरलेली आहेत. गर्वाचं हरण झालं. गर्व क्षणात लोप पावला. भरताच्या लक्षात आला, अरे माझ्यापूर्वी अनेक चक्रवर्ती सम्राट झाले. भरतानी ठरवला आता त्याग करायचा, आपण आपल्या पित्याच्याच मार्गाने मार्गस्थ व्हायचं. आणि ते भरत त्या दिशेनं मार्गस्थ व्हायला निघाले. आणि त्या भरत चक्रवर्ती सम्राटानं मग श्रावक होण्याच्या दिशेनं या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. पहिली ऋषभदेवांचं पहिलं मंदिर उभा केलं. भगवान ऋषभदेवांची पहिली प्रतिमा साकारायचं काम त्यांनी केलं. आणि मग ते आपण पाहतो भरत सम्राट चक्रवर्ती व्हायला निघालेले जैन धर्माचे पहिले श्रावक झाल्याचे आपल्याला त्या ठिकाणी प्रसार प्रचार करणारे पाहायला मिळत आहेत. हा इतिहास आपण प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे. या इतिहासाच्या पायावरती आणि मग ऋषभदेव ज्यावेळी गेले निघाले, स्वर्गापासून सुरू झालेला प्रवास, स्वर्गाला नाकारणारा तो प्रवास, स्वर्गाच्या वरचा मार्ग शोधणारा तो प्रवास, स्वर्गाच्या वरती काय आहे तर त्या ऋषभदेवानी दाखवून दिलं सिद्धालय आहे. म्हणून तीर्थंकर कुठे असतात? सिद्धालयात असतायत. स्वर्गाच्या वरती सिद्धालय असतं हे तीर्थंकरांनी सांगितलंय. एका तीर्थंकराची क्षमता किती अफाट आहे माहीत आहे? प्रचंड अफाट आहे. आपण जर पाहिलं, एका बैलामध्ये 12 योद्ध्यांची ताकद असते. एका बैलात 12 योद्ध्यांची ताकद असते. असे 10 बैल, एक घोडा तयार होतो. 12 घोड्यांचं आपण जर पाहिलं तर एक हत्ती होतो. अशा 500 हत्तींचा एक सिंह होतो. एका सिंहात जेवढी ताकद असते तेवढी अशा हजारो सिंहांमध्ये जेवढी ताकद असते तेवढी ताकद एका शरभ नावाच्या प्राण्यात, जो 8 पायाचा प्राणी समजला जातो, त्याच्यात असते. अशा लाखो शरभांची ताकद. हे जर सांगत गेलो आपण तर बलदेव, नागदेव यांच्यापर्यंत आलो. अशा लाखो कोट्यावधी नागदेवांचे, लाखो नागदेवांचा एक इंद्रदेव होतो. आणि अशा अगणित इंद्रदेवांची जी ताकद असते त्याहून कैक पटीने एका तीर्थंकरांची ताकद असते. तुमची क्षमता, तुमच्याकडे किती सामर्थ्य, किती संपत्ती, किती तुमच्याकडे तलवार शस्त्र, याच्यावरून तुमची क्षमता ठरत नाही. लक्षात घ्यायला शिका. ही परंपरा काय सांगते? ही विश्वकल्याणाची जैन जी समृद्ध परंपरा ही काय सांगते आम्हाला? तुमची क्षमता, तुमची ताकद तुमच्याकडे काय आहे, किती जमीन जुमला, किती संपत्ती, याच्यावरून ठरत नाही. हे समजून घ्यायला शिका. एखादी गोष्ट आहे, एखादं राज्य आहे, ते मिळवण्यासाठी आपण ज्यावेळी संघर्ष करतो, आपल्या क्षमतेच्या बळावरती आपण मिळवतो. तलवारीच्या धाकावर एखाद्यानं जर एखादी गोष्ट मिळवली तर तो वीर ठरवला जातो. पण आपल्याला प्रचंड आवडणारी, जीवनावश्यक वाटणारी सुद्धा एखादी गोष्ट जो सोडून द्यायला शिकतो, तिचा त्याग करायला शिकतो, तो त्याग करणारा माणूस महावीर होत असतो. हे समजून घ्यायला शिका. तो महावीर होतोय. वीरांचा सुद्धा तो वीर होत असतो. हे आपल्याला प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही जी परंपरा मला सांगते, मोठेपणा म्हणजे काय? मी नेहमी सांगत असतो, मोठेपणा याचा अर्थ माझ्याकडे काय आहे हे जगाला दाखवण्यात लोकांना अनेकदा मोठेपणा वाटतो. माझ्याकडे काय हे जगाला दाखवायचं म्हणजे मोठेपणा. तुमच्याकडे काय आहे हे जगाला कळलं याचा अर्थ तुम्ही मोठे नसता. मला सांगा, ते हिमालय पर्वत आहे, त्या हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये आम्ही पाहिले नसतील एवढे गगनचुंबी वृक्ष जे आसमानाशी स्पर्धा करत असतील, आमच्या डोळ्यांनी ते पाहिले नाहीत, जगाला ते माहीत नाहीत, याचा अर्थ ते मोठे नाहीत का? या पृथ्वीच्या पोटात असे काही हिरे असतील ज्यांची चमक या जगाच्या नेत्रांसमोर अजून आली नाही, ते आम्ही पाहिले नाहीत, जगाला माहीत नाहीत, याचा अर्थ ते मोठे नाहीत का? त्या समुद्राच्या पोटामध्ये असे गोलबंद पाणीदार मोती असतील, ज्या मोत्यांना आम्ही निहाळलं नाही, इतके सुंदरता त्यांचं वैभव पाहिलं नाही, याचा अर्थ ते मोठे नाहीत का? जगाला माहीतच नाही याचा अर्थ मोठेपणा नसतो. माझ्या स्वतःच्या आत्म्याची शुद्धी होते, मी उन्नत होतोय, ही जाणीव ज्याला होते तो माणूस खऱ्या अर्थानं मोठा होत असतो. हा मोठेपणा असतो. हा मोठेपणा सुद्धा आपण प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे. जैन तत्वज्ञान परंपरेच्या, या विश्वकल्याणाच्या समृद्ध परंपरेच्या बाबतीत बोलत असताना अनेक गोष्टी आहेत. काय तो विचार जन्माला घातलोय? विज्ञानाला साजेसा, विज्ञानानं सुद्धा चकित होऊन तोंडात बोट घालावं. काळाचं वर्णन करताना सांगितलंय, आपल्याला ज्ञात आहे उत्सर्पिणी अवसर्पिणी, वरच्या दिशेनं भाग्याच्या दिशेनं जात असेल उत्सर्पिणी काळ, हे जैन तत्वज्ञानानं त्या काळी लिहून ठेवलंय. खालच्या दिशेनं दुर्भाग्याच्या दिशेनं जात असेल अवसर्पिणी काळ, काळाच्या मधलं अंतर अरा, सुषमा सुषमा दुष्मा, या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. काळ हा कसा असतो काळाचं वर्णन केलंय. आणि ते कालचक्र जर आज विज्ञानानं पाहिलं तर ते जसंच्या तसं तंतोतंत विज्ञानाच्या समोर प्रस्तुत व्हायला लागतंय. काळाचं वर्णन आणि काळाचं संख्याशास्त्र मांडण्याचं काम त्या काळामध्ये ही परंपरा करत असेल तर हा विचार किती नेटाचा आणि किती टोकाला पोहोचलेला, किती उन्नत अशा स्वरूपाचा विचार असेल हे आपण प्रत्येकानं मला वाटतं समजून घेतलं पाहिजे. 63 महाशालक पुरुष एका युगात जन्माला येतात हेही आपल्याला ज्ञात आहे. हा इतिहास आपल्याला वेगळा सांगणं गरजेचं नाही. पण एक गोष्ट आहे, जैन ही विश्वकल्याणाची समृद्ध परंपरा म्हणत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक सांगितलं जातं आपल्याला, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असते, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. 10 लक्षण धर्म सांगितला जातो, सगळ्या गोष्टी आहेत, ते ठीक आहे. पण माझं असं वर्णन आहे किंवा माझं असं निरीक्षण आहे की जैन या धर्माचा, या विचारधारेचा मुख्य पाया जर काय असेल तर मला असं वाटतं त्याग हा या धर्माचा मुख्य पाया. त्याग,
त्याग या तत्वावरती अवलंबून असलेला हा धर्म, ही विचारधारा, ही परंपरा आपल्याला तुम्हाला पाहायला मिळते. आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याग किती महनीय असतो. चातुर्मास सुरू आहे ना सध्या. अनेकांसागर गुरुदेव आता आपल्याकडे आलेले आहेत महाराज साहेब. या चातुर्मासाची ही परंपरा पूर्वीपासून आहे. या 4 महिन्याच्या काळात पाऊस पाणी असतो. या गुरुजनांनी एका ठिकाणी आश्रय घेऊन त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करायचं असतं. त्या कालखंडामध्ये स्थूलभद्र नावाचा एक राजपुत्र होता. स्थूलभद्र त्याचं नाव. स्थूलभद्र नावाचा एक राजपुत्र आहे. कोशा नावाची एक वारांगणा होती, तिच्या तो प्रेमात पडला. स्थूलभद्र कोशा वारांगणेच्या प्रेमात पडला. इतका प्रेमात मोहित झाला, इतका प्रेमात पडला की त्याच्या स्वतःचं पित्याचं जे राजपद होतं, पित्याचं ते राजपद सुद्धा त्या राजाच्या गादीवर बसायचं त्यानं नाकारलं. पिता दुःखी झाले. वाद झाला दोघांचा, पिता पुत्रांचा. त्यात पित्याचं निधन झालं. स्थूलभद्राला इतका शोक अनावर झाला आणि स्थूलभद्रानं ठरवलं आता सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा, साधू व्हायचं. धर्माची दीक्षा घेऊन साधू व्हायला स्थूलभद्र निघाले. आणि मग 4 महिन्याच्या चातुर्मासाच्या काळात अनेक जण अनेक ठिकाणी राहतात. तसे काही साधू, काही गुरुदेव हे काट्याकुट्यांमध्ये, काही सर्पांच्या सोबत, व्याघ्रांच्या सोबत जंगलात अनेक ठिकाणी राहिले. आणि स्थूलभद्राला सांगण्यात आलं की तुझ्या जर संयमाची परीक्षा घ्यायची असेल तर ज्या कोशा नावाच्या वारांगणेच्या तू प्रेमात होता तिच्या महलात तुला राहावं लागेल. त्यांची परीक्षा घ्यायची आहे. त्यांचा संयम निहाळायचा त्या चातुर्मासाच्या काळात. आणि स्थूलभद्र त्या चातुर्मासाच्या काळात त्या कोशा नावाच्या वारांगणेच्या घरात, महलात राहायला लागले. त्या 4 महिन्यात त्यांनी स्वतःवर संयम बाळगला. अत्यंत जटिल अशा जंगल अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या अनेक साधू संतांपेक्षा सुद्धा जास्त त्यांची वाहवा झाली, त्यांचं कौतुक झालं. काही साधूंना असूया झाली. आणि मग त्यांनी ठरवलं पुढच्या वर्षी आम्ही त्या स्थूलभद्र त्या कोशाच्या वारांगणेच्या महलात राहणार. त्या कोशा नावाच्या वारांगणेच्या महलात इतर साधू राहायला निघाले, पण त्यांचा स्वतःवरचा संयम ढळला एका साधूचा. आणि तिच्या आग्रहाखातर, त्या कोशा नावाच्या वारांगणेच्या आग्रहाखातर नेपाळला कासोदा काम केलेलं वस्त्र आणायला ते गेले आणि त्यांचा संयम ढळला असं सिद्ध झालं. एके दिवशी एका राजाचा जो सारथी येतो त्या आश्रमात, त्या ठिकाणी, त्या कोशा वारांगणेच्या ठिकाणी, घराच्या त्या निवासाच्या ठिकाणी आला. आणि त्या कोशा नावाच्या वारांगणेचं सौंदर्य पाहून तो इतका प्रभावित झाला की त्याने स्वतःकडचा तो धनुर्धर बाण काढला आणि अलगदपणे एका आम्रवृक्षावरती तो मारला. आणि त्या आंब्याचा झाडाचा आंबा अलगदपणे तिच्या शयनगृहात, तिच्या ओटीत तो पडला. आणि ती इतकी मोहित झाली की सुयांचा ढिगारा आणि मोहरींच्या ढिगाऱ्यावरतीनं नृत्य करायला सुरुवात केली. आणि ते नृत्य करत असताना एकही मोहरी, एकही सुई अशी आजूबाजूला कुठेही पांगली गेली नाही. दोघांच्या क्षमतेनं प्रभावित झाले. त्या सारथ्याला वाटलं माझी क्षमता पाहून ही प्रचंड प्रभावित झाली असेल. पण त्या कोशा नावाच्या वारांगणेनं सांगितलं आपल्याकडं किती ताकद असली, किती क्षमता असली, किती मोठी कला असली तरी सुद्धा ज्या पद्धतीनं स्थूलभद्राचं स्वतःवरती मानसिक अशा स्वरूपाचा संयम आहे, विवेक आहे, त्या पद्धतीचा विवेक, किती मोठं सामर्थ्य, क्षमता आणि कला असून आपल्याकडे पाहायला मिळत नाही. म्हणून सगळ्यात मोठा वीर तो स्थूलभद्र माझ्या नजरेत आहे. सगळ्यात मोठा वीर तो स्थूलभद्र माझ्या नजरेत आहे. ही मानसिक ताकद या चातुर्मासाच्या काळात आम्हाला अधिक प्रभावित करत असते. हा अत्यंत प्रचंड असा वैश्विक अशा स्वरूपाचा हा विचार आहे. हा आपल्याला समजून घ्यावा लागेल. ही जी त्यागाची परंपरा आहे, एका मार्गानं, मोक्षाच्या मार्गानं निघाल्याच्या नंतर आपण जो त्याग करायचा असतो, मला वाटतं हा त्याग जगात कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला मला पाहायला मिळणार नाही. आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून मी जो सांगतो सातत्यानं की त्याग या विचारावरती अवलंबून असलेला हा महत्त्वाचा धर्म आपल्याला समजून घ्यावा लागेल. हे आपल्याला प्रत्येकाला मला वाटतं समजून घेणं अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं, हे लक्षात घ्या. आज केवळ त्यागाच्या गप्पा आणि त्यागावरती आपण बोलतो, पण वर्तमान पिढीमध्ये या बाबी रुजतायत का याचा विचार आपल्याला प्रत्येकाला वडीलधारे ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, ही जी परंपरा आहे, हा जो विचार आहे, हा विचार आम्हाला प्रेयसाकडून श्रेयसाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे, ना की श्रेयसाकडून प्रेयसाकडे. तुम्ही म्हणाल हे श्रेयस प्रेयस काय, थोडं समजायला जड जात असेल. पण श्रेयसाचा अर्थ काय होतो, प्रेयसाचा अर्थ काय होतो? मला सांगा, चहा आपल्याला सगळ्यांना आवडतो की नाही? पण चहा शरीराला चांगला आहे का? चहा शरीराला चांगला नाही, त्याला प्रेयस असं म्हणतात. कडुलिंबाचा रस, तो कडुलिंबाचा पाला आम्हाला आवडतो का? शरीराला चांगला असतो तरी सुद्धा आवडत नाही, त्याला श्रेयस असं म्हणतात. आज समाजामध्ये प्रेयस असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, श्रेयस असणाऱ्या सुद्धा अनेक गोष्टी आहेत. आम्ही अलगदपणे आमच्या लेकरांना, आमच्या आजच्या पिढीला श्रेयसाकडून काढतो आणि प्रेयसाच्या दिशेने घेऊन जातो. का करतो? हे तात्पुरतं त्यांना समाधान मिळावं, तात्पुरतं सुख मिळावं. एखादं लेकरू आम्ही घरात आल्यावर रडायला लागलं की आम्ही स्वतःच्या खिशातला फोन काढायचा आणि त्याच्या हातात देऊन टाकायचा. झाली त्याच्या श्रेयसाकडून प्रेयसाकडच्या दिशेनं व्हायची सुरुवात. फार खेद वाटतो कधी कधी. एखाद्या कार्यक्रमाला गेलं, एखाद्याच्या घरी चहाला थांबलं, आई एखाद्या लहान चिमुकल्या लेकराला जवळ आणून बसवते, 1ली 2रीच्या वर्गात असतं, म्हणते आमचं बाळ फार हुशार आहे. मी विचारलं ना काय येतं त्याला, कसं काय हुशार आहे, का हुशार आहे? त्याची हुशारी सांगताना आई सांगते आमच्या बाळाला आत्ता या वयामध्ये यूट्यूब चालवता येतं, व्हॉट्सअप वापरता येतं, फेसबुक कळतं. याच्यावरून आम्ही त्याच्या हुशारीची परीक्षा घेतो. याचा अर्थ आम्ही श्रेयसाकडून प्रेयसाच्या दिशेनं आमचा चाललेला हा प्रवास आहे.
आणि म्हणून ही जी विचारधारा आम्हाला सांगते, ही जैन विश्वकल्याणाची समृद्ध परंपरा आम्हाला जी सांगते, ही सांगते की आम्हाला प्रेयसाकडून मनुष्याला श्रेयसाच्या दिशेनं स्वतःचा प्रवास घेऊन जावा लागेल. आम्हाला मनुष्याकडून भगवान होण्याच्या दिशेनं आमची परंपरा घेऊन जावी लागेल. त्या दिशेनं आम्हाला मार्गस्थ व्हावं लागेल. आम्हाला महावीरांच्या वाटेवरून, महावीरांनी दिलेल्या मार्गावरून चालता येत नाही. माणसं फार हुशार आहेत. माणसांनी महावीरांचं नाव एका रस्त्याला दिलं आणि त्या रस्त्यानं चालायला लागली. आम्ही तेवढंच करू शकतो. महावीरांच्या वाटेचा प्रवास करणं आम्हाला सोयीचं होत नाही, म्हणून आम्ही या गोष्टींचं निवड करतोय. हे वास्तव सुद्धा अलीकडच्या काळातलं तुम्हाला मला समजून घ्यावं लागेल. आजच्या पिढीला या परंपरेपासून दूर जाऊ न देणं ही तुमची माझी एक नैतिक अशा स्वरूपाची जबाबदारी, हे समजून घ्या. हे फक्त आमच्या धर्माच्या, तत्वाच्या, जातीच्या दृष्टीनं नाही, विश्वकल्याणाच्या दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचे. उद्या जर समाज एका चांगल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचा असेल, शाश्वत विकास आम्ही जे म्हणतोय, UNDP युनो जे सांगते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची जी ध्येय आम्हाला साध्य करायला जगाला सांगितलं जातं, ही साध्य जर करायची असेल तर हा शाश्वत विकासाचा जो विचार जैन परंपरेनं दिलाय तो घेऊन चालावा लागेल. आणि त्यासाठी तो अबाधित राखणं तुमची माझी जबाबदारी आहे. विकारांचं हे खतपाणी जे आमच्या लेकरांना घालतोय, विकारांचा जाळ जो देतोय तो मागं ओढावा लागेल. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एक शेतकरी आहे, काबाड कष्ट करणारा शेतकरी, शेतात राबतोय. संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळला, घराच्या जवळ आला, अंगणात पाहिलं तर चुलीवरती दूध असं तापवायला ठेवलंय आणि दूध असं उतू जात आहे. त्याला राग अनावर झाला, भूक लागली आहे, थकला भागलाय, जाऊन आराम करायचं सोडून ते दूध पाहिलं उतू जाणार आणि घरात धावत धावत एक लाकूड उचलून गेला आणि पत्नीच्या अंगावर ओरडला, खेकसला, भांडायला लागला बायकोच्या सोबत की एवढ्या वेळचं चुलीवर दूध तापवायला ठेवलं आणि तू मात्र घरामध्ये पलंगावरती निश्चित पहुडली आहे. अर्धा तास भांडला आणि भांडणाच्या संपल्याच्या नंतर पत्नीनं असे हात जोडले आणि म्हणाली, शांततेत पत्नी म्हणाली, थकून भागून शेतातून आलात, घाम गाळलात, काबाड कष्ट केलं आणि घरात आल्याच्या बरोबर चुलीवरचं उतू जाणारं दूध पाहिलं आणि ते उतू जाणारं दूध पाहून माझ्या अंगावर ओरडत बसलात, अर्धा तास माझ्याशी भांडताय. त्याच्यापेक्षा आल्याबरोबर त्या चुलीतला जाळ जरासा मागे ओढला असता तर त्या दुधाचं उतू जाणं थांबू शकलं असतं. आमच्या पिढीचं, आजच्या या पिढीचं उतू जाणं जर आपल्याला रोखायचं असेल तर आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांना विकारांचा जो जाळ आम्ही देतोय, तो विकारांचा जाळ तुम्हाला आणि मला थोडासा पाठीमागे ओढावा लागेल. माझ्या मित्राकडे 1.5 लाखाचा मोबाईल आहे, मला सुद्धा हवा असं एखादं लेकरू म्हणतं. बापाचा अहमभाव जागा होतो आणि आमच्यातलाच एखादा पिता पोराला 2 लाख रुपये देतो आणि सांगतो, जा तो फोन घेऊन ये. हरकत नाही, लाडापाय आम्ही करतो, पण त्या पोराला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा, 50 पानांचं किमान महावीरांच्या चरित्राचं एखादं पुस्तक तू वाचलंस तर तुला ती घेऊन दिलं जाईल. या अटी आमच्या लेकरांना ज्यावेळी आम्ही घालायला लागू, आमचा विचार स्वीकारण्याच्या, अंगीकारण्याच्या अटी ज्यावेळी आमच्या पिढीला आम्ही घालायला लागू, मला वाटतं त्यावेळी ही शाश्वत परंपरा शाश्वतपणे अबाधित राहणार आहे. हा विचार चिरंतनपणे अस्तित्वात राहणार आहे. हे सुद्धा तुम्हाला, मला आणि प्रत्येकाला समजून घेणं, कळणं मला वाटतं गरजेचं आहे. संयम आणि त्याग आपण जे म्हणतो, संयम या धर्मात शिकवलाय, विवेक या धर्मामध्ये शिकवलाय. ही परंपरा आम्हाला विवेक कसा, संयम कसा असावा हे सांगते. पण कोरोना काळाच्या नंतर आमचा संयम कुठे गेला आम्हाला कळत नाही. तुम्ही बघा, माणूस 10 मिनिटाच्या वर एखादा पोरगं एका जागेवर बसू शकत नाही. सर, हे वास्तव आहे. चलबिचल ही का वाढली, आमची अस्वस्थता का वाढली, या मोबाईलसारख्या गोष्टीमुळे झालं आहे. आपल्याला वाटेल मोबाईलवरती कसं काय आला, पण त्या संयमाशी या गोष्टी जुळतायत म्हणून सांगतो. हे जे तंत्रज्ञान आहे याचा सकारात्मक उपयोग सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टीत करावा लागेल. काळानुसार काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि त्या स्वीकारत असताना आमच्या तत्वांना, कुठेही मूल्यांना हानी पोहोचणार नाही याची दक्षता सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. या तंत्रज्ञानाच्या सगळ्या महासागरामध्ये आज गरीब हे बुडून मरतायत आणि श्रीमंत पोहून निघतायत, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीमध्ये आज भावनांची धार या मोबाईलसारख्या गोष्टींमुळे बोथट होत असल्याची आजच्या पिढीची तुम्हाला मला पाहायला मिळते. वर्तमान समाजाची आम्हाला तुम्हाला पाहायला मिळत असल्याची त्या ठिकाणी लक्षात येते. विनोबा भावे नावाचे सत्पुरुष असं सांगायचे, भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. भावनेच्या बळावर माणूस त्याचं वेगळेपण सिद्ध करतोय. पण आज मात्र आमच्या भावना या मोबाईलसारख्या गोष्टीमुळे मरू पाहत आहेत. आजची पिढी बघा, संयम राहिला नाही. रील्स पाहायला लागले की ते स्क्रोल करत असताना तुमच्या लक्षात येणार नाही वेळ किती जातो हे त्यांना समजत नाही. दिवस जातात, 6-6, 7-7 तास त्याच्यावरती असतात. संयम नाही, त्याग नाही. आणि मग यातून लेनार्थ हार्देल नावाचा एखादा शास्त्रज्ञ सांगतो, एखादं पोरगं जर 6-7 तास स्क्रीनवरती असेल तर ब्रेन ट्यूमरसारख्या आजाराची प्राथमिक लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होतात. हे समजून घ्या. आज ओठावरनं बोलणारा पोरगा बोटावरती आलाय, बोटाच्या क्लिकनं बोलायला लागलाय. ओठानं बोलत नाही आजची पिढी, बोटानं बोलत असल्याची पाहायला मिळते. हाय हॅलो हाव आर यू व्हॉट्सअपवरती बोलत असल्याचे आम्हाला पाहायला मिळत आहेत. हे समजून तुम्हाला आणि मला घ्यावं लागेल. हे समजून घ्या, हे लक्षात आम्हाला घ्यावं लागेल. ही परंपरा, ह्या गोष्टी आपल्याला नीटपणे समजून घ्याव्या लागतील. आज आई आणि वडील म्हणून आमच्या तात्पुरत्या समाधानापायी, लेकराच्या हट्टापायी, लेकराला आम्ही काही गोष्टी पुरवतो त्यावेळी त्याचं आयुष्य कोणत्या दिशेला जातं हे आम्ही समजून घेत नाही. आमची परंपरा आम्ही खंडित करतोय का काय करतोय हे सुद्धा आम्ही समजून घेत नाही. थकून भागून कामावरून आलेली आई स्वतःच्या खिशातला फोन काढते, पोराच्या हातात टेकवते. थकून भागून कामावरून आलेले वडील फोन काढतात, लेकराच्या हातात टेकवतात. पण लहान लहान लेकरं त्याच्यात काय बघतात हे पाहायला आम्हाला वेळ नाही.
ती सगळी संस्कृती आमच्यावर थोपवली जाते आहे आणि त्या संस्कृतीला थोपवण्या कारणास्तव पाश्चिमात्य देश, वेस्टर्न कंट्रीज आम्ही जे म्हणतोय, त्या वेस्टचं सगळं वेस्ट आम्ही स्वीकारतो. बेस्ट आम्ही काही स्वीकारत नाही. आजची पिढी समजून घ्या. सगळं वेस्ट म्हणतात पाश्चिमात्य देशांना, वेस्ट कंट्रीज. त्यांचं वेस्टच स्वीकारतो, चांगलं काही स्वीकारत नाही. आमच्याकडे भगवान महावीर आहेत, आमच्याकडे स्वामी विवेकानंद आहे, प्रभू श्रीराम आहे, किती महापुरुष आहेत वेगवेगळ्या जाती धर्मातली. ती सोडून आम्ही, आमची पिढी बॅटमॅन, स्पायडरमॅन ही हिरो आमच्या पिढीची जर आज होत असतील तर आम्ही चिंतन करणं गरजेचं आहे, आम्ही विचार करणं गरजेचं आहे. एखादी आई आणि वडील इथं असतील तर त्यांना एक लेकरू या जाणीवेतून मला काही उदाहरणं सांगायची आहेत. पिंपरी चिंचवड आहे, पिंपरी चिंचवड पुण्यातलं शहर माहिती आहे ना. पिंपरी चिंचवडचं 9 वर्षाचं लेकरू होतं. आई वडील असे घरात आले थकून भागून की पोरानं तात्पुरतं विरंगुळा त्यांना प्राप्त करून द्यावा, समाधान मिळावं, तात्पुरतं त्यांचं मनोरंजन व्हावं, लेकरानं रडरड करू नये म्हणून खिशातला फोन दोघंही काढायचे, देऊन टाकायचे. पोरगं दिवस ना रात्र मोबाईलवरती असायचं. 9 वर्षाचं पोरगं, वय वर्ष 9 आहे, मोबाईलमध्ये बुडालं, अस्वस्थ झालं. मोबाईल आणि मोबाईल एवढंच ते बघायला लागलं. मोबाईलच्या दुनियेमध्ये रममाण झालं, मोबाईलचीच भाषा बोलायला लागलं. आई वडिलांचं लक्षच नाही, स्वतःच्या जीवनात रममाण आहेत आणि मोबाईलची भाषा बोलत डोक्यावर परिणाम झाला 9 वर्षाच्या लेकराच्या. यूट्यूबवरती त्यानं एके दिवशी व्हिडिओ पाहिला. टायटल होतं, शीर्षक होतं त्या व्हिडिओचं, हाऊ टू सुसाईड, आत्महत्या कशी करावी. या शीर्षकाचा व्हिडिओ त्या पोरानं पाहिला आणि तो व्हिडिओ पाहून त्याच पोरानं टेडीबेअर नावाचा वडिलांनी मोठा बाहुला घेऊन दिला होता. बेडरूमचं दार लावलं आणि खिडकीच्या गजाला दोरी बांधून त्याच्या गळ्यात बांधली, त्याला फाशी देण्याचं काम केलं. 9 वर्षाच्या लेकराला वाटलं टेडीबेअर गेला, निर्वतला. बापाला घाबरलं ते पोरगं आणि त्याच पोरानं त्याच खिडकीच्या गजाला दोरी बांधून स्वतःच्या गळ्यात बांधून स्वतःचं जीवन संपवलं. ही सत्य कथा आहे पिंपरी चिंचवडमधली, हे वास्तव आहे. या अत्यंत विध्वंसक दिशेने आज प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वर्षाचं 10वीला 90% जास्त गुण असलेलं आळंदीतलं पोरगं, बाप ज्या पोराच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न रंगवतोय, मोबाईलमुळे विषाचा प्याला पेलन जीवन संपवतो झालं. एका पोरानं 17व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं जीवन संपवण्याचं काम केलंय मोबाईल सारख्या गोष्टीमुळं. याच्यापेक्षा अत्यंत विध्वंसक अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत, पण मी त्या या मंचावरून तुम्हाला सांगणार नाही. या विध्वंसक दिशेनं जर आम्ही जात असू तर मग आमची ही पिढी या तंत्रज्ञानाच्या नादी लागून त्याच्यातली सकारात्मकता अनुसरायची सोडून जर नकारात्मक गोष्टीच्या दिशेनं प्रवास करत असेल तर अहिंसा, त्याग, संयम हे आमची तत्व पाळतायत का, याचं गंभीर होऊन चिंतन इथल्या प्रत्येक आई वडील वाडवडिलांनी करणं मला वाटतं गरजेचं आहे. अहिंसा परमोधर्म म्हटलं जात आहे ना, परस्परो ग्रह जीवाणम, तुम्ही जगा पण इतरांना पहिल्यांदा जगवा, ही आपली जबाबदारी असं सांगितलं जात आहे ना. आज जग वैश्विक स्तरावरती रशिया युक्रेन या दोघातलं विध्वंसक युद्ध आपण पाहतो. एकमेकांना मारायला प्रत्येक माणूस आज जगातला टपलाय, इतरांच्या गोष्टी हडपायला टपलेला असताना एकमेव धर्म, एकमेव विचारधारा, एक साधा जीवाणू डोळ्यांना दिसणार नाही असा मायक्रो जीव सुद्धा मरू नये याची दक्षता घेतोय. किती सूक्ष्म विचार आहे, किती विश्वकल्याणाचा मोठा विचार आहे. हा का आपल्या लक्षात येत नाही? हा विचार आपल्या लक्षात आला पाहिजे. वैश्विक स्तरावरती जर आमची मान अभिमानाने उंचावेल असा काय विचार असेल तर हा अहिंसेचा विचार आहे. हा हिंसेचा विचार आहे. हा अहिंसेचा विचार आपल्याला समजून घ्यावा लागेल. अहिंसेचं तत्व समजून घेताना अहिंसा भुकेशी संबंधित आहे. तुमचं पोषण जे आहे त्या पोषणाशी संबंधित आहे. माणूस ज्यावेळी स्वतःचं पोषण करायला लागतो ना, पोषण आपल्याला आपलं पोषण करायचं असतं त्यावेळी आपण एखाद्याचं शोषण करतो तेव्हा आपलं पोषण होतं हे समजून घ्या. भूक तेव्हा शमली जाते जेव्हा आम्ही भोग घेतो एखाद्या गोष्टीचं, त्यावेळी आमची भूक शमली जाते. आमची तृष्णा त्यावेळी हरण होते ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा भोग आम्ही घेतो. भोग जर आला तर तिथं शोषण आलं, याचा अर्थ आम्ही हिंसेला त्या ठिकाणी सुरुवात करतोय. भूक ही हिंसेची जननी आहे. जबाबदारीने बोलेल, भूक ही हिंसेची जननी आहे. आणि आम्ही ज्यावेळी हिंसा करत असतो त्यावेळी इतरांना हिंसा करायची परवानगी आम्ही देत असतो. एखाद्याला चापट मारतो, त्याला चापट परत मारण्याची परवानगी देतो. एखाद्याला शिवी देतो, त्याच्याकडून शिवी ऐकण्याची परवानगी आपण त्याला देत असतो. आणि म्हणून हे समजून घेताना त्याची पुनरावृत्ती आमच्यावरती होते हे आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. हे आपल्याला समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि म्हणून जैन तत्वज्ञान, जैन विचारधारा किती टोकाला पोहोचली आहे, किती अंतिम ध्येयापर्यंत पोहोचली आहे, किती विश्वकल्याणाचा हा मोठा विचार आहे की जी भूक हिंसेला जन्म घालती आहे ती भूकच नष्ट करायची. आणि आमचे गुरुदेव सांगतात, आमचे महाराज जे सांगतायत की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे जात असताना ज्या भुकेतून हिंसा जन्माला येते ती भूक नामशेष करायची, भुकेवरती विजय प्राप्त करायचा, सल्लेखणा घ्यायची, संथरा घ्यायचा आणि स्वतःचं जीवन मोक्षाच्या दिशेने घेऊन जायचं. काय विचार आहे, काय विचार आहे, किती उंचीचा हा विचार आहे. हा उंचीचा विश्वकल्याणाचा असलेला हा विचार आपल्याला समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. जैन तत्वज्ञानातली, जैन धर्मातली विश्वकल्याणाच्या परंपरेतली जी अहिंसा आहे ना, ती किती आपण पाहतो, किती सूक्ष्म स्तरावरती ती तपासलेली अहिंसा आहे असं मी म्हणेल जबाबदारीनं. श्रेणिक राजा होता बिंबिसार. श्रेणिक राजा बिंबिसाराचा मेघकुमार नावाचा एक पुत्र होता. त्याला जैन तत्वज्ञानानं प्रभावित झाला आणि भगवान महावीरांच्या आश्रमात गेला, भगवान महावीरांच्या सानिध्यात गेला.
आणि तिथं अनेक साधू संतांच्या सोबत राहत असताना, दीक्षा घेतलेल्या अनेकांच्या सोबत राहत असताना संध्याकाळच्या वेळेला झोपले, अंधार आहे, येणारे जाणारे साधूजन त्याला तुडवून जायचे, त्याच्या अंगावरून पाय ठेवून जायचे आणि तो चिडला, रागावला. भगवान महावीरांच्याकडे गेला आणि भगवान महावीरांना सांगता झाला की माझ्या अंगावरून जातात, मला हानी होते, इजा पोहोचते, हे चालणार नाही, असं तसं. भगवान महावीरांनी त्याला शांत होऊ दिलं आणि त्याला सांगितलं की श्रेणिक बिंबिसार राजाचा मेघकुमार नावाचा तू पुत्र आहेस, पण पूर्वजन्मामध्ये तू हत्ती होता. एकदा जंगलाला आग लागली होती, त्या लागलेल्या आगीतून वाचण्यासाठी अनेक छोटे मोठे प्राणी, कीटक एका बलदंड अशा तुझ्या हत्ती समच्या अंगाखाली येऊन दडले, उभा राहिले. तू उभा होता हत्ती आणि त्या सगळ्यांना तू आसरा दिला, सहारा दिला. आणि त्यावेळी तुझा दुसरा पाय खाजायला लागला म्हणून या हत्ती असलेल्या तू एक पाय उचलला आणि दुसरा पाय खाजायला लागला. त्यावेळी त्या पायाच्या जागेत एक ससा येऊन लपला. उचललेल्या पायाच्या जागेवर ससा लपला. तुला कळलं तो ससा तिथं लपला, मी जर पाय ठेवला तर त्या सशाचा चेंदामेंदा होईल, तो मृत्यू पावेल. तू पाय सुद्धा खाली ठेवला नाहीस, आग विजेपर्यंत तू पाय असा उचलून ठेवला. तो पाय आखडला, जखडला, सगळे प्राणी तिथून निघून गेले. त्या आगीत तू तिथं पडलास, तू भस्मसात झालास, जळालास, तुझा मृत्यू झाला. इतर जीवाला ग्रहण लागू नये, सशासारख्या इतर सूक्ष्म जीवाला इजा पोहोचू नये म्हणून स्वतः जीवन पत्करलंस. म्हणून तुझ्यासारख्या एवढ्या बलदंड त्यावेळच्या हत्ती असलेल्या प्राण्याला आज मेघकुमार नावाच्या एका लवचिक, एका सुंदर अशा राजकुमाराचं रूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. याच्यावरून तू अहिंसेचं उदाहरण समजू शकतोस, अहिंसेचं महत्त्व समजू शकतोस. इतर जीवांची ही काळजी कशी घ्यायची असते, आपल्या स्वतःला हानी इजा पोहोचत असताना सुद्धा इतर जीवांची दक्षता घेण्याचा जैन धर्मातला, जैन इतिहासातला, जैन तत्वज्ञानातला, जैन परंपरेतला हा जो विचार आहे, अत्यंत उन्नत अशा स्वरूपाचा विचार आहे. हा उन्नत अशा स्वरूपाचा विचार आपण प्रत्येकानं, मला वाटतं, कार्यक्रमाच्या या निमित्तानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. अपरिग्रह सांगितलं जातं, अवघड करतो आपण प्रत्येक गोष्टीला. आपण बोलताना म्हणतो फार अवघड आहे जैन तत्वज्ञान, सांगणारे अवघडपणे सांगतायत. जैन धर्म तत्वज्ञानाचं इतकं सोपं, सरळ आणि सहज तत्वज्ञान विचार इतिहासात जगात कुठे नाही, हे समजून घ्यायला शिका. अपरिग्रह म्हणतो आपण, वस्तूचा संचय करायचा नाही, कामापुरतंच घ्यायचं. अतिरिक्त ज्यावेळी आपण साठवतो त्यावेळी काय होतं माहिती आहे? अतिरिक्त ज्यावेळी होते, ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे, भांडवलदारांच्या विरोधात आता जो एक वर्ग उभा राहतो, आहेरे नाहिरे वर्ग म्हटलं जातं. हे आहेरे नाहिरे आत्ता आलं, मार्क्सनं आणलं, पण जैन तत्वज्ञानात त्यावेळी सांगितलंय, तुम्ही जर एक वर्ग जर मोठा होत गेला, सगळी उत्पन्नाची साधनं जर एका वर्गाच्या मालकीची झाली, भांडवलदार जर एक वर्ग झाला तर दुसरा नाहिरे वर्ग त्या वर्गाच्या विरोधात संघर्ष करेल. ते आता जैन तत्वज्ञानानं सांगितलेलं वास्तवात दिसतंय. नेपाळच्या उदाहरणावरून आमच्या लक्षात यायला लागतं, नेपाळवरून आम्ही हे समजू शकतो. त्यावेळी जर त्या देशासारख्या देशांनी जैन तत्वज्ञानाची मार्ग जर कास धरली असती तर असे युद्ध, अशा लढाया, हा विध्वंस जगात कुठेही झाला नसता, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपण फक्त आपल्या गावापुरती, कुटुंबापुरत्या कल्याणाची भाषा बोलत नाही आहेत. जैनाच्या विश्व कल्याणाच्या विचाराची आपण भाषा आपण सर्वजण बोलतो, हे समजून घ्या, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अपरिग्रह, अतिरिक्त जो संचय आहे तो आपण टाळणं, मला वाटतं, सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तो मोहातून होतो. एकदा पोट भरलं, हाताची उंजळी भरून घ्या, पण त्यातून वाहून जात असेल तर मग साठवण्याला काय अर्थ उरत नाही, लक्षात घ्या. एकीकडं पत्थर की मूरत के सामने लगते हैं 56 भोग, लेकिन भूके पेट फुटपाथ पर सो जाते हैं लाखो करोडो लोग. ही या देशाची अवस्था आणि वास्तव असताना आम्ही केलेला हा संचय योग्य आहे का? हा संचय मावणारा, हा संचय योग्य पूरक अशा स्वरूपाचा आहे का? याचा विचार आपल्याला प्रत्येकाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करावा लागेल, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे. म्हणून माणसं मोठी कोण? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं असं आपण म्हणतो ना. आम्हाला वाटतं आपण स्वतः संपत्ती कमवायची, प्रचंड सगळं वैभव आपल्या दारात निर्माण झालं की आमच्या जगण्या जन्मावरचं प्रेम आम्हाला वाटायला लागतं, त्यातून आम्ही आमची उन्नती समजायला लागतो. पण कुष्ठरोगी आहेत, त्यांचे बोट सडलेले आहेत, त्यांना हातानं मुखात घास भरवता येत नाही. अशा कुष्ठरोग्यांना पाहिल्याबरोबर स्वतःच्या सगळ्या जीवनातला मोह त्यागून, स्फूर्तीच्या तप्त अग्निकुंडात स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखाची आहुती देऊन, स्वतःपेक्षा या कुष्ठरोग्यांचा विचार करत आपल्या बोटांनी, आपल्या हातांनी त्या कुष्ठरोग्यांच्या, सडलेल्या बोटांच्या कुष्ठरोग्यांच्या मुखामध्ये भाताचा एखादा घास भरवणारे बाबा आमटे पाहिल्याच्या नंतर कळतं ते कुठल्याही जाती धर्मातल्या सुद्धा जैन तत्वज्ञानाची वाट ते चालले होते, हे आमच्या समजून यायला लागतं. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीना जात ज्यांची, कोणताना धर्म त्यांचा, दुःख दिदले दोन असू माणसांचे माणसाला, ही भूमिका घेऊन स्वतः अनाथ असताना हजारो अनाथांचा सांभाळ करणारी एखादी सिंधुताईसारखी माऊली पाहिली की आम्हाला लक्षात येतं, ही माणसं खरी भगवान महावीरांनी घालून दिलेला, ऋषभदेवांनी घालून दिलेला, पार्श्वनाथांनी घालून दिलेला, नेमिनाथांनी घालून दिलेला, मल्लीनाथांनी घालून दिलेला, हा सगळ्या तीर्थंकरांनी घालून दिलेला वाट, या वाटेचा प्रवास ही माणसं करत असल्याची तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून त्या वाटेनं जाणारा एखादा माणूस आपल्याला या काळात आज पाहायला मिळणं, मला वाटतं, गरजेचं आहे. आसक्ती सोडावी लागेल. मी एक आसक्तीचं फार सुंदर उदाहरण तुम्हाला आवर्जून सांगेल. एक दुकानदार, एक सेठ होता, व्यापारी, मोठा सेठ, दुकान त्याचं होतं. दुकान असतं ना, दुकानदार. आणि त्या दुकानदारात शेवटच्या घटका मोजायला लागला. घरात असं ठेवलेलं, शय्येवरती आहेत,
सगळे नातेगोते जमलेत, भावंड जमली आहेत, मित्र जमलेत, सगळे सोयरे मुली जमल्यात, पुत्र जमलेत, सगळे जमलेत. दुकानातलं मन निघत नाही आहे आणि शेवटी मृत्यूशय्यावरती शेवटचा घटका मोजतोय. लोक सांगतायत, शेवटचे क्षण मोजतायत, तीर्थंकरांचं स्मरण करा, या जैन परंपरेचं स्मरण करा, देवादिकांचं स्मरण करा. सगळी लोक हे सांगतायत. आणि मग कुणीतरी सांगितलं, बघा तुम्हाला भेटायला हा आला आहे, बघा भेटायला तुम्हाला तो आला आहे, बघा तुम्हाला भेटायला हे आलेत, बघा तुम्हाला भेटायला ते आलेत, असं सगळे सांगून झाले. सगळे तिथं जमलेत असं सांगितलं का, तर तुम्हाला स्फुरण चढावं, तुम्ही थोडे दिवस अजून जगावं, तुम्हाला चांगलं वाटावं. माझ्या अवतीभोवती सगळे आहेत. पण ते सेठ दुकानदार शेवटच्या घटका मोजताना सुद्धा म्हणतायत, सगळे इथं आलेत मग दुकानावर कोण आहे? सगळे इथं आलेत मग दुकानावर कोण आहे? अशी माणसं कुठल्या आसक्तीतून बाहेर पडणार आहेत? पुढचा जन्म जरी मिळाला तर त्या दुकानातल्या गुळाच्या ढेपेवरचा मुंगळा म्हणून जन्माला यायला बसलीत. हे वास्तव आहे. आणि म्हणून आसक्ती जर सोडली तर आम्ही खऱ्या अर्थाने या विश्वकल्याणाच्या ही जी वाट आम्हाला घालून दिली, जैन परंपरा, जैन धर्माची, ही विचारवादाची, या परंपरेने खरं चालतोय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. अनेकांतवादाचा किती उच्च विचार आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना केवळ एकाच नजरेनं पाहायचं नाही, किती मोठा विचार त्या काळी घालून दिला आहे. असं म्हणतात की अर्धवट ज्ञान एखाद्या शस्त्रापेक्षा सुद्धा घातक असतं. याच्या पुढे जाऊन सांगू, अल्गोरिदम नावाचा प्रकार आहे आज. अल्गोरिदम इंग्रजीमध्ये काही लोकांना समजत असेल. अल्गोरिदम सोशल मीडियावर गेलात ना, फेसबुक, इंस्टाग्राम जर उघडलं, यूट्यूब, सुरुवातीला उघडल्याबरोबर तुम्ही जे पाहता ना, सुरुवातीला जे पाहता त्याच्यावरून तुमचं ते सगळं स्कॅन करून तुम्हाला जे आवडतं तेच पुन्हा पुन्हा दाखवलं जातं. जे आवडतं तेच पुन्हा पुन्हा रिपीट होतं. अल्गोरिदम होतं. एका बाजूकडं एकाच दृष्टीनं पाहण्याची सवय या विश्वामध्ये होती. जैन तत्वज्ञानानं तो अल्गोरिदम मोडीत काढला आहे. किती मोठा विचार आहे तो अल्गोरिदम. आम्हाला आत्ता कळायला लागला. तो अल्गोरिदम त्यावेळी मोडीत काढला जैन विचारधारेनं, या जैन परंपरेनं, जैन तत्वज्ञानानं, या तीर्थंकरांच्या विचारांनी. आणि सांगितलं, एका गोष्टीला अनेक दृष्टी असतात, अनेक दृष्टिकोनातून पाहता येतं. एखादा ग्लास आहे, तो ग्लास अर्धा भरलेला आहे, तो ग्लास अर्धा भरलेला आहे, तो ग्लास अर्धा रिकामा आहे, दोन्ही दृष्टीनं पाहता येतं. तो ग्लास काचेचा आहे, तो ग्लास, एखादा अरिहंत नावाचं काचेचं दुकान असेल तर तो ग्लास अरिहंत दुकानाचा आहे. तो ग्लास पुण्यावरून आणला असेल तर तो ग्लास पुण्याचा आहे. चा जरी लावलं तर एका गोष्टीकडे पाहण्याचे किती दृष्टिकोन आहेत. आणि म्हणून अशा अनेक दृष्टीनं एखाद्या गोष्टीकडे जर पाहिलं तर त्या गोष्टीचा वास्तव अर्थ त्या वस्तूचा आम्हाला समजू शकतो. त्याच दृष्टीनं जीवनाकडे आपण अनेकांतवादाच्या नजरेतून पाहणं आपल्याला गरजेचं. हे अनेकांतवादाचं किती सुंदर आणि किती फिलॉसॉफीच्या नजरेतून, तत्वज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर इतकं उत्तम आणि उच्च कोटीतलं अभ्यासू वैचारिक तत्वज्ञान जगात कुठल्या एखाद्या तत्वज्ञानानं जन्माला घातलंय का मला सांगा. अलीकडच्या काळात एवढ्या फेलोशिप्स दिल्या जातात तरी हे तत्वज्ञान जन्माला येत नसल्याचं आज तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. हे वास्तव आहे. हेही वास्तव आपल्याला समजून घ्यावं लागेल. जैन धर्म हा कर्मकांडाला न मानणारा धर्म आहे बरं का, हे समजून घ्या. कर्मकांड या गोष्टींच्या पलीकडे गेलेला आहे, अंधश्रद्धा या गोष्टींच्या पलीकडे गेलेला आहे. विज्ञानाला सुद्धा ज्या गोष्टी कळल्या नाहीत त्या गोष्टी अनेक वर्षांपूर्वी, हजारो लाखो वर्षांपूर्वी जैन तत्वज्ञानानं, जैन विचारधारेने मांडल्याच्या पाहायला मिळत आहेत. इतका विज्ञानवादी धर्म, विश्वकल्याणाला अपेक्षित असलेलं विज्ञान जैन धर्मातून प्रवाहित होतं, जैन विचारधारेतून प्रवाहित होतं. हे जबाबदारीनं मी सांगेल. काय विज्ञान आहे? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या गोष्टी आहेत. काय रात्रीचं भोजन त्याग आपण सहज घेतो. रात्री भोजन त्याग याच्या मागं विज्ञान आहे. रात्रीच्या वेळेला सूर्य मावळल्यानंतर अन्न ग्रहण केलं तर तुम्ही झोपी ज्यावेळी जाता, तुमच्या इतर अवयव स्थूल पडलेले असतात आणि पोट ज्यावेळी सुरू राहतं, पोटाचं चक्र अनेक विकारांना जन्म घालतं. विज्ञानानं सिद्ध केलं आहे, विज्ञानानं सिद्ध केलं आहे. पाणी गाळून प्यायचं. पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, सूक्ष्म जीव अस्तित्वात आहेत. विज्ञानाला अलीकडच्या 20व्या, 18व्या, 19व्या शतकात कळलं असेल पाण्यात सूक्ष्मजीव असतात. हजारो वर्षापूर्वी जैन तत्वज्ञान सांगते पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा शोध जर जैन तत्वज्ञानानं त्यावेळी लावला असेल तर अजून आम्ही कणभर सुद्धा जैन तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय का याचा विचार करावा लागेल. किती खोल आहे, किती विशाल आहे, किती विज्ञानवादी याचा विचार आपल्याला प्रत्येकाला करावा लागेल. झाडामध्ये जीव असतो. जैन तत्वज्ञान तेव्हा सांगायचं, लोक हसायची, नाही म्हणायचे. बोस नावाच्या शास्त्रज्ञानं शोध लावला आणि झाडाला सुद्धा जीव असतो, सेल्स असतात, झाडामध्ये जीव असतो, प्राण असतो. हा विचार जैन इतिहासानं, जैन तत्वज्ञानानं मांडला. हे समजून घ्यावं लागेल. व्रत केल्याच्या नंतर आमच्या शरीराला आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी प्राप्त होतात, अनेक रोगांपासून आम्ही जे मुक्त होतो, यामागचं विज्ञान सांगितलं. मेडिटेशनचं विज्ञान जैन तत्वज्ञानानं मांडण्याचं काम केलं, ते आम्हाला आता कळत आहे. मानसिक संतुलनासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी, मानसिक शांतीसाठी मेडिटेशन गरजेचं असल्याचं आज सांगितलं जातं. 84 लाख योनी अस्तित्वात आहेत, त्यावेळी सांगितलं होतं. आता विज्ञान शोध लावत आहे आणि खरोखर 84 लाख योनी इथं अस्तित्वात असल्याचं विज्ञानानं सिद्ध केल्याचं तुम्हाला मला पाहायला मिळत असल्याचं लक्षात येत आहे. ऊर्जेचा सिद्धांत आहे, पुस्तकात शिकलो ना आपण. ऊर्जा, एनर्जी, ऊर्जा. मानगावे सर आपल्याला माहीत आहे,
ऊर्जेचा सिद्धांत सांगितला जातो. ऊर्जा नष्टही करता येत नाही, पुन्हा निर्माणही करता येत नाही. ती एका घटकातून दुसऱ्या घटकात हस्तांतरित केली जाते. हा ऊर्जेचा सिद्धांत सुद्धा त्यावेळी जैन तत्वज्ञानानं, जैन विचारधारेनं सांगितला आहे. आणि या ऊर्जेच्या सिद्धांतावर एखादा शास्त्रज्ञ तो शोध लावला म्हणतो आणि त्याच्यावर त्याला जगातली महत्त्वाची मौलिक पुरस्कार मिळतात, कोट्यावधी रुपये तो कमावतोय. पण जैन तत्वज्ञान विचारधारेनं त्यावेळी सांगितलं की ऊर्जा नष्टही करता येत नाही, निर्माणही करता येत नाही, ती प्रवाहित केली जाऊ शकते, हस्तांतरित केली जाऊ शकते. हा विज्ञानाचा असलेला विचार आपल्याला प्रत्येकाला समजून मला वाटतं घेणं गरजेचं आहे. कंदाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, जमिनीच्या खाली जे जन्माला येतात फळं, त्या बाबतीतला विचार मांडला, तोही किती मोठा विज्ञानवादी विचार आहे. समयचक्र जे सांगितलं, काळाच्या ज्या आरा, सुषमा काळ असतो, सुषमा काळ असतो, सुषमा काळ असतो, दुष्मा असतो, दुष्मा असतो, हे जे काळ सांगितले गेलेत, या काळाच्या ज्या आरा सांगितल्या गेल्यात, त्याही समयचक्राकडे पाहिल्याच्या नंतर त्यामागचं विज्ञान किती मोठं, किती दूरचा विचार त्या काळात केलेला हे आपल्या लक्षात यायला लागतं. हे जे ब्रह्मांड आहे, ही सृष्टी आहे, जैन तत्वज्ञान सांगतं या सृष्टीचा कुणी जगत नियंता नाही आहे. ही स्वयंभू सृष्टी आहे, स्वतः निर्माण झालेली आहे, स्वतःचं नियमन करते असं सांगितलं गेलं आहे. आणि हेच विज्ञानानं सिद्ध केलं. हेच विज्ञान सांगतो या सृष्टीचा कुणी जगत नियंता नाही आहे. यापेक्षा मोठा विज्ञानवादी धर्म, यापेक्षा मोठा विज्ञानवादी विचार दुसरा काय असू शकतो? दशलक्षण धर्म ते मी सांगणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना ते ज्ञात माहीत आहेत. या पर्युषण पर्वामध्ये ते दशलक्षण धर्म आपण पाहिले. उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, हे सगळे जे 10 धर्म आहेत वेगवेगळे, सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहेत. किती मोठ्या स्वरूपाचे हे विचार आहेत जगात. मी तर असं म्हणेल, मला जर कुणी म्हणालं की जगातले सगळे धर्म मी एकत्रित करून सगळ्या धर्मातलं थोडं थोडं चांगलं घेऊन जर तुम्ही एखादा धर्म निर्माण करायला लागाल तर कसा कराल, तर मी सांगेल, मी जैन धर्म तत्वज्ञानातलं उत्तम क्षमा हे तत्व सगळ्यात पहिल्यांदा त्या धर्मामध्ये समाविष्ट करेल, सगळ्यात पहिल्यांदा समाविष्ट करेल. इतक्या उंचीचं तत्व आहे ते. तत्व एक जरी अनुसरलं तर जगात कुठलंच युद्ध होणार नाही. मी सांगतो काय उंचीचं तत्व आहे. माणसानं नम्र असावं, लीन असावं, विनयशील असावं, क्षमा मागण्याचं धारिष्ट्य आपल्यामध्ये असावं. हे जग तुम्ही प्रेमानं जसं जिंकू शकता तसं युद्धानं जिंकू शकत नाही, हे समजून घ्यायला शिका. हे प्रेमाची, क्षमाशीलतेची, विनयशीलतेची ताकद या धर्मात सांगितली. जे सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे पंचमहाव्रत जे सांगितले, रत्नत्रयी सांगितली, किती उंचीचे हे सगळं तत्वज्ञान आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. सम्यकचा अर्थ आम्ही काय लागतो? चांगलं, योग्य म्हणजे सम्यक नाही. जे बरोबर आहे, योग्य, चांगलं, हा सम्यक शब्दाचा अर्थ होत नाही आहे. तुम्ही म्हणाल हा काय बोलायला लागलाय, पण मला असं वाटतं सम्यक शब्दाचा अर्थ काय सर? सम्यक हा शब्द कुठून आला? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र आपण म्हणतो पाटील सर. सम्यक शब्द म्हणजे काय? सम्यक हा सम शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. सम हा शब्द कुठून आला? सम हा शब्द संगीतातून आला. म्युझिक, संगीत जे आहे, संगीतातला जो स्वर असतो तो असा वाढतो, वरती जातो आणि वरून पुन्हा जिथे होता तिथेच खाली येतो. जसा जातो तसा खाली येतो. ती जी समान प्रक्रिया आहे, तिथून सम्यक हा शब्द सुरू झाला आहे. आणि म्हणून हे सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, सम्यक दर्शन, ती समत्व बुद्धी, ती समत्वाची दृष्टी आम्हाला प्रदान करते. चांगलं वाईट तर अलीकडचं आहे, त्याच्या पलीकडचा हा विचार आहे, हे समजून घ्यायला शिका. असं म्हणतात संत साहित्यानं, वारकरी संप्रदायात जे लिहिलं आहे, जो खंडावया घाव घाली का लावणी जाणे केली, दोघा एकची सावली वृक्ष जैसा. एखादा वृक्ष, त्या वृक्षाला लागवड करणारा माणूस असू द्या किंवा त्या वृक्षाच्या मुळावर घाव घालणारा माणूस असू द्या, दोघांना सारखीच सावली देतो की नाही? तो म्हणतो का हा लागवड करतोय म्हणून याला चांगली सावली, जो माझ्यावर घाव घालतो त्याला चांगली सावली नाही? दोघांना समान सावली देण्याचं काम तो वृक्ष जसा करतो तसं माणसानं असावं, हे या त्रिरत्नातून आपल्याला, त्रिसूत्रीतून लक्षात यायला लागतं. हे यातून आपल्या लक्षात यायला लागतं. एक उदाहरण आहे. एक शिकारी जंगलात गेला. एक जैन साधू एका झाडाच्या खाली ध्यान धारणा करत बसलेले, विचार चिंतन मंथन करत बसलेले होते. त्या शिकाऱ्यानं एक मेलेला साप घेतला. ते जैन साधू हालचाल करत नाहीत हे पाहिलं आणि रागात त्या साधूच्या गळ्यामध्ये तो साप अडकवला. प्रचंड मुंग्या त्या सापाला लागल्या आणि सगळ्या शरीराला जैन साधूच्या मुंग्या लगडल्या. तो शिकारी घरी आला आणि हसत हसत आपल्या पत्नीला त्याने ही गोष्ट सांगितली. त्या पत्नीला राग आला, वाईट वाटलं एखाद्या साधूसोबत असं वर्तन करणं. ती पत्नी धावत धावत गेली आणि त्या साधूकडे पाहिलं आणि त्या साधूच्या गळ्यातला साप काढला, सगळ्या मुंग्या झटकून काढल्या. साधूला ज्यावेळी साधू ध्यानातून बाहेर आले त्यांनी पाहिलं, पण त्या पत्नीला, त्या स्त्रीला असं वाटलं असेल मी चांगलं कृत्य केलं म्हणून मला आशीर्वाद मिळेल, मी वाईट कृत्य माझ्या पतीनं केलं म्हणून त्याला शाप मिळेल. पण जैन एकमेव साधू असतात, तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुम्हाला शाप किंवा वाईट तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुम्हाला आशीर्वाद किंवा वाईट कामाबद्दल तुम्हाला शाप, हे त्यांच्याकडे तत्व आणि सूत्र नसतं, हे समजून घ्या. समत्व बुद्धी, प्रत्येकाच्या प्रती समत्व भाव, मग तो कुणी असू द्या, तो समानतेचा भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून जी आपण म्हणतो ना
जादुई उदाहरणं अनेक संत महापुरुषांच्या चरित्रात पाहायला मिळतात की यानं चांगलं काम केलं संताच्या बाबतीत म्हणून त्याला चांगला आशीर्वाद मिळतो, त्याचं भलं सांगितलं जातं अनेक उदाहरणांमध्ये. एखाद्यानं वाईट केलं म्हणून तो पार रसा तळाला गेला असं सांगितलं जातं. असं जैन तत्व इतिहासात कुठे सांगितलं जात नाही. हा विचार आहे, हा एक उन्नत अशा स्वरूपाचा विचार आपण प्रत्येकानं मला वाटतं समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मला जाणीव आहे, मी बराच वेळचं बोलतोय मानगावे सर, शेवटच्या टप्प्यात येत असताना मोजक्या एक 2-4 गोष्टी फक्त थोड्या काही मिनिटांमध्ये सांगायच्यात. या देशाशी असलेल्या नात्यापासून आपण जैन धर्माची सुरुवात केली होती. या देशावर ज्यावेळी संकट आलं सगळ्यात मोठं, ही मायभू बंदित होती. सेनापती बापटाने हुंकार भरला, कविता लिहिली त्यावेळी की बंदित मायभू ही आम्ही खुले कशाला, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, रक्ताळला देह अन भडका जीवात झाला, येणार कोण बोला आईस सोडवाया, या मातृभूमीला मुक्ती करायला, या मातृभूमीला स्वातंत्र्य द्यायला कोण येणार. अनेक वीरांनी आहुती दिली, हिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या विरोधात लढले गेले. पण एकमेव महात्मा गांधी नावाचा सत्पुरुष महापुरुष या धरेवर जन्माला आला. भगवान महावीरांच्या विचारानं मार्गस्थ झाला, सत्य आणि अहिंसेची कास धरली. हिंसेनं जे शक्य झालं नाही, गांधीजींनी अहिंसेच्या सत्याच्या मार्गानं ब्रिटिशांना या देशातून पळून लावलं. देश स्वातंत्र्याच्या छायेत आला, देशाला स्वातंत्र्य मिळालं. या देशावरती असलेला हा जैन तत्वज्ञानाचा विचाराचा किती मोठा विचार आहे हे समजून घ्या. जगानं अनुसरलं हे तत्व. प्रत्येक देशाच्या संविधानात लोकशाहीमध्ये अहिंसेला सत्याला ते मूल्य दिलं गेलं. लोकशाहीचा गाभा आणि पाया तो रचला गेला. या देशाच्या स्वातंत्र्याची बीजं या जैन तत्वज्ञानाच्या विचारातून जन्माला आली होती. या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये या विचाराचं अतिशय मौलिक अशा स्वरूपाचं असलेलं हे योगदान सुद्धा तुम्हाला मला पाहावं लागेल. हिंसेनं काही होत नाही. सिकंदर भारताच्या सीमेवर ज्यावेळी आला, जग जिंकत जिंकत त्या सीमेवर आलेल्या सिकंदराला आपल्याकडचं वैभव, त्या वैभवाच्या एवढ्या मोठ्या गर्वानं चालणारा तो सिकंदर ज्यावेळी पाहतो, एका खडकावर बसलेला तो अनावृत्त झालेला जैन साधू त्याने पाहिल्याच्या नंतर त्याला जीवनाचा अर्थ कळायला लागला. त्या सिकंदराला, अरे काही नाही, हे थोतांड आहे. मी जे कमावलं, एवढा संपत्ती, एवढा जगातला सगळ्या जगजेता मी म्हणतोय स्वतःला, पण या अनावृत्त साधूकडे पाहिल्याच्या नंतर कळतं, या दिगंबर साधूकडे पाहिल्याच्या नंतर कळतं जगण्याचा खरा अर्थ काय, जगण्याची खरी दृष्टी या साधूला, जगण्याचा खरा दृष्टिकोन या साधूला गावला. हतबल झाला सिकंदर. अलेक्झांडरच्या बाबतीत माहीत आहे, अलेक्झांडर ज्यावेळी सगळा जगजेता होता असा जर निघाला ना रस्त्यानं, तर झळाळी पसरायची सगळीकडे. एवढं सोनं नाणं मुणिक माती हिरे सैन्य घेऊन निघायचा. शेवटच्या घटका मोजायला लागला, मरायला लागला, मृत्यूशय्येवर होता. शेवटच्या क्षणी आपल्या सहकाऱ्यांना काय म्हणाला माहीत आहे का? मोहनजी चौगुले सर. अलेक्झांडर काय म्हणाला? अलेक्झांडर आपल्या सहकार्याला म्हणाला, गड्या हो, मी मरेल आता, मेल्यानंतर काय करा, मला जमिनीत पुरा, आणि पुरल्याच्या नंतर माझे हे 2 हात वरती राहू द्या. विचारलं का? तो म्हणाला, जगाला कळू द्या, जगजेता, जगातला सगळ्यात श्रीमंत जगजेता असलेला अलेक्झांडर जाताना रिकाम्या हाताने परत गेला होता, काहीच सोबत घेऊन गेला नाही, काहीच सोबत घेऊन गेला नाही. आणि म्हणून आज मला सांगा, ऋषभदेव काय सोबत घेऊन गेले, भगवान महावीर काय सोबत घेऊन गेले? ही सगळी माणसं काळाआड जाऊन लाखो हजारो वर्ष उलटतायत, पण लोकांच्या काळजाआड मात्र ही माणसं जाऊ शकली नाहीत. आज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, मी भारतात म्हणत नाही, कुठल्याही कानाकोपऱ्यात जर तुम्हाला उभा केलं, डोळे जरी मिटवले आणि विचारलं, डोळे मिटवले आहे तुमचे, आणि भगवान महावीर एवढा जरी शब्द उच्चारला, तर तुमच्या चक्षूंच्या पटलावर भगवान महावीरांची प्रतिमा साकारल्याशिवाय राहत नाही. हे मोठेपण आहे, ही कमाई या महापुरुषांनी, या महामानवांनी, या तीर्थंकरांनी, या आचार्य सिद्धांनी, गुरुवर यांनी कमावलेली असते. ही कमाई कमावण्याची शिकवण त्यांनी आपल्याला प्रत्येकाला दिलेली, आपल्याला समजून घ्यावं लागेल. मी एक उदाहरण आवर्जून आपल्याला सांगेल, आपण कुठली भूमिका घेऊन चालायचं. आज नाती गोती या नात्यांमध्ये खंड पडतो, नात्यांची वीण उसवते. आम्ही इवल्याशा गोष्टीसाठी काही संयम स्वतःचा खोवून बसतो, हरवून बसतो. आमच्या भावंडांच्या विरोधात आक्रमण करणारी माणसं आहेत. मला एक फोन आला होता व्याख्यानासाठी, एका भल्या मोठ्या सेटचा फोन आला. म्हणाले, सर तुमचं व्याख्यान ठेवायचं. म्हटलं कशावरती, कुठल्या विषयावरती? म्हटले प्रभू श्रीरामाच्या चरित्रावरती व्याख्यान ठेवायचं. म्हटलं हरकत नाही, पण निमित्त काय आहे? म्हणाले, मी आज फार खुश आहे, गावासमोर मोठं व्याख्यान ठेवायचं, त्या निमित्तानं अनेक दिवसीय कार्यक्रम आहे, त्यात तुमचं एक व्याख्यान आहे. म्हटलं काय निमित्त आहे? म्हणाले, अनेक दिवसाचा एक वाद होता, निकालात केस कोर्टात होती, त्याचा निकाल माझ्या बाजूने लागला. म्हटलं काय केस होती? ते म्हणाले, माझ्या भावाचा आणि माझ्या संपत्तीचा भला मोठा वाद होता, त्या संपत्तीच्या वादाचा निकाल माझ्या बाजूने लागलाय आणि भाऊ हरलाय माझा, ती सगळी संपत्ती मला मिळाली, आणि म्हणून त्या खुशीत आज मी सगळ्या माझ्या घरातली लोक आहेत. माझा भाऊ हरला, भावाला मी कोर्टात पराभूत केलं, म्हणून रामाच्या चरित्रावर तुमचं व्याख्यान ठेवायचं आहे. मी म्हटलं, ज्या प्रभू श्रीरामाचा भरत नावाचा भाऊ जे रामाचं चरित्र आम्हाला सांगतं की राम माझा भाऊ 14 वर्षाच्या वनवासाला गेलाय, म्हणून भरत नावाचा भाऊ त्या राज सिंहासनावरती बसायचं सोडून त्या रामाची पादुका डोक्यावरती घेऊन येतोय,
आणि 14 वर्ष शरयूच्या तीरावर कुटी करून वास्तव्य करतो, भावाची वाट बघत बसतो. ही तत्वज्ञान, ही परंपरा आमच्या देशाकडे असताना आपण त्या रामाचं व्याख्यान, त्या रामचरित्राचं व्याख्यान भावाविरोधात कोर्टात केस जिंकलो म्हणून जर ठेवणार असू तर कोणत्या दिशेला आपण जातोय हा विचार करा. म्हणून भाऊ भावाच्या सोबत जिथं असेल त्याला खरं रामायण कळालं, त्याला सगळे विचार कळाले. राम रावणातला फरक काय? असं म्हणतात रावण आता पुढच्या युगात तीर्थंकर होणार आहे असंही सांगितलं जातं तत्वज्ञान इतिहासामध्ये. रावण एवढा ज्ञानी, मानगावे सरांची आमची चर्चा झाली, पण का? मोह, स्वतःवरचा संयम नसणं, समर्पणाची भावना नसणं, अहमपणाचा, मीपणाचा भाव डोक्यात, गर्वाचा भाव डोक्यात चढणं, यातून रावणाची लंका जळते. ज्याचा भाऊ ज्याच्यासोबत आहे तो खरा राम आहे, त्याला खरा राम कळला. आणि ज्याचा भाऊ ज्याच्यासोबत नाही त्याच्या काळजात रावण आहे. हे मी जबाबदारीने या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन, हे जबाबदारीनं सांगेन. एक उदाहरण सांगतो शेवटचं. एक टेकडी असते, टेकडी. आज तुम्ही त्यातून काय घ्यायचं हे समजून घ्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या विश्वकल्याणाचं सोपं आहे हे सगळं तत्वज्ञान. हे तत्वज्ञान इतक्या सहजतेनं आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. हे विश्वकल्याणाचं जे जैन तत्वज्ञान आहे हे इतकं सहज आहे, जगातल्या प्रत्येक माणसानं अशा पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. एक टेकडी आहे, बघा तुम्ही काय घ्यायचं या उदाहरणातून. एक टेकडी अशी, टेकडी उंच, आणि त्या टेकडीवरती गुराखी आहेत, गुरं चारतायत, असे खाली येत आहेत गुरं चारत चारत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड ऊन आहे. एक मुलगी पाठीवरती, भाऊ आहे तिचा छोटासा भाऊ, पाठीवर असा बांधला, आणि ती टेकडी चढत अशी वरती निघाली. ऊन मी म्हणते, ज्वाळेचे लोट उगतंय, पोटात भूक लागली, तिला तहान लागली, घामाच्या धारा प्रवाहित व्हायला लागल्या अंगामधून. वरती चढते आणि गुराखी असे खाली येत आहेत, गुरं घेऊन खाली येत आहेत. आणि त्यांनी पाहिलं ही मुलगी जीवाशी खेळ करते, एवढी उंच टेकडी, एवढ्या उन्हामध्ये लाहीलाही करणाऱ्या उन्हात चढते, तिला तहान लागली आहे. ते म्हणतात का चालली आहे, का जीवाशी खेळतीये? गुराखी म्हणताय ठेवते पाठीवरचं ओझं बाजूला ठेव, ओझं घेऊन वरती चालले, बाजूला ठेव, ते ओझं तुला चढणं होत नाही, मग वरती जा. ती मुलगी म्हणते ते ओझं आहे का? अहो ते ओझं नाही, पाठीवरून आलेला माझा तो सख्खा भाऊ आहे, माझ्या रक्ताच्या नात्यातला, माझा नात्यातला तो सख्खा भाऊ आहे. ती मुलगी निघून जाते, स्वतःच्या जीवाशी खेळ करत टेकडी चढून पार करते, घरात जाते. दुसरा दिवस उजाडतो. तेच चित्र होतं. एक व्यापारी असतो, सोन्याचा व्यापारी, पाठीवर सोन्याच्या चिपांचं ओझं असं बांधलेलं आहे आणि टेकडी चढत असा वरती निघाला आहे. तेच गुराखी खाली येतात, तोच सीन सगळा क्रिएट होतो, तोच क्षण क्रिएट होतो. सूर्य ज्वाळेचे लोट ओकतो, त्याच्या अंगातून घामाच्या धारा प्रवाहित होत आहेत, भूक लागते, तहानेनं व्याकुळ होतो. आणि ते गुराखी त्यालाही म्हणतायत, अहो सेठ काय वरती चाललायत? म्हणाले ते ओझं एवढं मोठं घेऊन, ठेवा ते ओझं बाजूला आणि जा वरती. ते व्यापारी म्हणतायत, अहो ते ओझं आहे का? अहो ते ओझं आहे का? ते सोन्याच्या चिपा आहेत. तो जर पाठीवरचा भाऊ असता तर बाजूला ठेवला असता, तो काय पाठीवरचा भाऊ आहे का? किती साधं सहज उदाहरण आहे. आपण यातून काय घ्यायचं? आज धनाढ्य बाबींच्यासाठी नात्यांना उस्कटवणारे, नात्यांची विण मोडीत काढणारी माणसं समाजात जन्माला येत असतील तर मग आम्ही जैन तत्वज्ञान अनुसरलं नाही, मग आम्ही जैन विचारधारेच्या मार्गाने मार्गस्थ होत नाहीत हे समजून घ्यायला शिका. आणि म्हणून पाठीवरच्या पाठीवरच्या भावाशी, त्या नात्यानं एकमेकांशी परस्परांशी संवादानं वागणं, यात खरं जैन तत्वज्ञान, यात खरा जैन विचार आहे. यात तुम्ही खरे आहात, तुम्ही आम्ही खरे जीन आहोत, हाही विचार आपल्याला प्रत्येकाला समजून घेणं मला वाटतं गरजेचं. हे आपल्याला प्रत्येकाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घ्यावं लागेल. मला जाणीव आहे, मी बराच वेळचं बोलतोय. एक तरुण, एक पोरगं, एक लेकरू बोलतोय म्हणून कानांचा कोट करून तुम्ही ऐकताय. शेवटचा फक्त 1 मिनिट तुमचा मी घेणार आहे. आपल्याला अनेक कथा माहिती आहेत. कर्माच्या बाबतीत जैन तत्वज्ञानाने दिलेला विचार किती मोठा आहे. त्या चंदनबालांचं जर उदाहरण आपण पाहिलं, वसुमती नावाची राजकन्या, भगवान महावीरांनी ठरवावं मनाशी की मी तेव्हाच अन्न ग्रहण करेल, तेव्हाच भोजन घेईल, जेव्हा एखादी अशी राजकुमारी साखळदंडानं जखडलेली असेल, डोळ्यातून अश्रू गाळत असेल, प्रचंड वेदनादायी तिला होत असतील, भयग्रस्त असेल, आणि ती राजकुमारी एखादं शिळं पाणीदार अन्न ज्यावेळी मला देईल तेव्हा ते घेईल आणि मग मी अन्न ग्रहण करेल. वसुमती नावाच्या राजकन्येला पकडून कुणीतरी न्यावं आणि तिला व्यापाऱ्याला विकावं, तिचं चंदना नाव त्या व्यापाऱ्यानं ठेवावं, व्यापाऱ्यानं दूर जावं कुठेतरी व्यापारानिमित्त, त्याच्या पत्नीनं रागामध्ये त्या चंदनाला साखळदंडात बांधावं, तिला जखड त्या ठिकाणी पाणीदार असं अन्न द्यावं, थंडगार अन्न द्यावं. महावीर तिथून जावेत आणि महावीरांनी अन्नाची मागणी करताच तिनं ते अन्न द्यावं, पण महावीराने ते नाकारावं, तिच्या डोळ्यातून अश्रू यावेत. माझं अन्न एक अनावृत्त दिगंबर साधूसुद्धा जर घेत नसेल, तिच्या डोळ्यातले अश्रू बाहेर पडावेत आणि महावीरांच्या सगळ्या अटी मान्य व्हाव्यात. महावीरांनी तिचं ते अन्न ग्रहण करावं. ती चंदनबाला व्हावी. महावीरांच्या सहवासामध्ये जीन व्हावी. तीर्थंकराच्या मार्गानं मार्गस्थ तिनं व्हावं. 36,000 साधू संतांचं नेतृत्व तिनं करावं. ही सुद्धा ताकद, ही सुद्धा क्षमता आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सापसिडीचा जो खेळ आहे ना, सापसिडीचा, ते कर्माचं प्रतिबिंब आहे. कर्माचं प्रतिबिंब आहे. शिडी चांगल्या कर्माचं प्रतिबिंब, साप वाईट कर्माचं प्रतिबिंब. सापसिडीचा शोधच जैन साधूंनी लावलेला, हे लक्षात घ्या. सापसिडी या खेळाचा शोधच मुळात जैन साधूंनी लावलाय. ते कर्म आम्हाला प्रदर्शित करतं, कर्माचं प्रतिबिंब आहे. आणि म्हणून तुमचं कर्म तुमचं भवितव्य दर्शवत असतं, तुमच्या भवितव्याला दिशा देत असतं. हे सुद्धा आपण प्रत्येकानं मला वाटतं समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल. आज जगाच्या नजरा
जगाच्या दृष्टीमध्ये आपल्याला हे स्थापित करणं तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ स्वतःच्या उन्नतीसाठी नाही, तर आमचा हा धर्म, आमचा हा विचार, आमचं हे तत्त्वज्ञान विश्वाच्या कल्याणाचं आहे. आणि या तत्त्वज्ञानाच्या वाटेनं आम्हाला मार्ग प्रवाहित व्हायचं असेल तर आम्हाला हे जगासमोर न्यावं लागेल, जगासमोर स्थापित करावं लागेल. मुंबईचं विमानतळ आहे, डोमेस्टिक फ्लाईट जिथून उडतात त्या घरेलू विमानतळाच्या तिथे बाहुबलींची मूर्ती, त्या मूर्तीचं उद्घाटन झालं होतं. मूर्ती उभा राहिली होती, आपल्याला माहीत नाही असे आहे की नाही मला माहीत नाही, पण अनेक वर्षांपूर्वी बाहुबलींची मूर्ती उभा राहिली. अनेक लोकांनी विरोध केला. विमानातून खाली उतरल्याच्या बरोबर ही अशी नग्नावस्थेत असलेली, म्हणायचे ते दिगंबर असलेली ही मूर्ती आम्ही पाहायची का, लोकांनी पाहायची का, विरोध केला. अनेकांच्या विरोधानंतर अर्धवट मूर्ती झाकली गेली आणि काही काळानं तिथून ती मूर्ती हलवली. किती दुर्दैव आहे हे. लोकांच्या नजरांमध्ये आम्हाला त्या दिगंबरत्वाचा खरा अर्थ स्थापित करण्यात आम्ही कुठं कमी पडतोय का? आम्हाला छाती ठोकून सांगावं लागेल, अरे एवढं मोठं स्वतःचं राजघराणं, स्वतःचं राजस्व त्यागून महावीर वर्धमान नावाचा एखादा तरुण ज्यावेळी निघतो, स्वतः जंगलातून प्रवास करत असताना त्या दिगंबर वृत्तीनं जाणारे ते महावीर स्वतःच्या अंगावरचे कपडे एका काट्यामध्ये अडकले, तर ते अडकलेले कपडे सुद्धा अपरिग्रह ज्या तत्वाच्या अनुसरून त्या कपड्यांचा त्याग करणारा महावीर नावाचा एखादा माणूस या धरेवरती जन्माला आला होता. हे अनावृत्त असणं, हे दिगंबरत्व आम्हाला जगाला सांगावं लागेल. त्याचा अर्थ काय? तुमची नजर त्याच्या पलीकडे गेली पाहिजे, हे विश्वाला आम्हाला संबोधून सांगावं लागेल. ही आमची तुमची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल. आपण या धरेवर जन्माला येतो, या सृष्टीचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून या धरेसाठी आपण काहीतरी करणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. मी म्हणेल देश घडवला पाहिजे, पण देश घडवणं याचा अर्थ फक्त सीमेवर जाऊन बंदूक चालवणं नाही होत. देशासाठी करोडो रुपये दान करणं नाही होत. मी सहज सांगतो, मी दिल्लीला गेलो, मगाशी सरांनी माझा परिचय करून देताना उल्लेख केला. देशाच्या संसदेमध्ये जाण्याचं भाग्य मला मिळालं. महाराष्ट्राचा एकमेव प्रतिनिधी, हिंदी भाषेत भाषण केलं, दिल्लीत गेलो, भाषण स्पर्धेत विजेता झालो. देशातून 25 पोरं आली. ओम बिर्ला लोकसभेचे स्पीकर होते, त्यांनी प्रश्न विचारला 25 पोरांना सहज बसल्या बसल्या की आप देश सेवा के मायने क्या रखते हो, देश सेवा का अर्थ आप क्या समझते हो. उत्तर प्रदेश बिहारची पोरं म्हणाली पाकिस्तान जैसे शत्रू के खिलाफ बंदूक लेके लढणं, शस्त्र घेऊन लढणं. एखादं पोरगं मध्य प्रदेश हरियाणाकडचं म्हणालं की आम्ही आमच्याकडे असलेली करोडो रुपयांची संपत्ती देशाला दान करणं. मी म्हणालो एखाद्या सार्वजनिक ठिकाणावरून जर आम्ही निघालो आणि एखाद्या वेळेस एखाद्या फाटक्या कपड्यातल्या माणसाला त्या सार्वजनिक ठिकाणावरून जाताना, त्या शासकीय कार्यालयातून जाताना नळाची साधी एक तुट्टी जर असेल आणि ती चांगली बंद केली नसल्यामुळे पाणी वाहून जाताना दिसलं आणि त्याला वाटलं ही माझ्या देशाची संपत्ती असलेलं पाणी अनावश्यकपणे वाहून जात आहे, नीट बंद करावी, तेवढा विचार जरी त्याच्या मनात जन्माला आला, तो त्याच्या वाट्याचा त्यावेळेला देश घडवतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इतक्या सहजतेनं आपल्याला प्रत्येक कृतीतून आपल्या राष्ट्राप्रतीचं हे जबाबदारी, या धरेप्रतीची जबाबदारी आपल्याला नेटानं पार पाडता येणं गरजेचं आहे. सरकारी शासकीय बसमधलं मी एक उदाहरण त्यांना सांगितलं. सरकारी बसमध्ये एसटीत बसलेली लोक, सुटाबुटातली टाय घातलेली सुशिक्षित लोक त्या बसला नाव ठेवत आहेत की सरकारी बस किती घाण आहे, सरकारी बस किती वाईट आहे. पण एक आजी आहे आमच्या मराठवाड्यातली, फाटक्या कपड्यातली, नाटी घातलेली, नऊवारी नाटी नेसलेली, आणि ती आजी पाहते सीटवर बसली, तिचा अंगाचा वास येईल म्हणून तिच्या जवळ सुद्धा कोणी बसलं नाही. शिकलेली लोक बसला नाव ठेवत आहेत, घरी यायला वेळ आहे, अंतर आहे. त्या फाटलेल्या सीटकडे पाहते आणि स्वतःच्या कमरेला पिशवी असायची बघा जुन्या माणसांच्या, आमच्या आजींच्या, ती पिशवी काढते, सुई आणि दोरा काढते आणि त्या दोऱ्यानं ते फाटलेलं सीट शिवत बसते. घरी यायला वेळ, विरंगुळा म्हणून. या देशाची संपत्ती असलेल्या बसचं फाटलेलं सीट शिवण्याचा विचार तिच्या मनात जर जन्माला येत असेल तर शिकलेल्या PhDंच्या लाखो रुपयांच्या या पदव्या, हजारो डिग्र्या जर प्राप्त केलेल्या माणसापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात राष्ट्रहिताचं काम ती करते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षण देण्याचं काम, ज्ञानदानाचं काम तुम्ही प्रामाणिकपणे ज्यावेळी करता त्यावेळी तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवता. तुम्ही उद्योजक असाल, तुमचा उद्योग तुम्ही नेटानं प्रामाणिकपणे पार पाडता, तुमच्या वाट्याचा देश घडवता. तुम्ही कुठल्या क्षेत्रात असा, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे या सगळ्या तत्वांना जैन धर्म परंपरेच्या अनुसरून तुम्ही कृती करता, त्यावेळी तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवत असता. हे आपल्याला प्रत्येकाला समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. हे आपण समजून घ्यायला एवढंच बोलतो. शेवटचं सांगताना एवढंच म्हणेल, आपली परंपरा सांगते ताटात जर एक भाकरी असेल तर आपली आपण खायची माणसाची प्रवृत्ती आहे की नाही मानगावे सर? आपली भाकरी आपण खायची माणसाची प्रवृत्ती, आपली खायची लोकांची हिसकवायची विकृती आहे. पण आपल्या ताटात एक भाकरी असताना आपली अर्धी भाकरी खाऊन अर्धी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालायची ही आमची खरी संस्कृती आहे. हा आमचा खरा विचार आहे. हा विचार आपल्याला प्रत्येकाला प्रवाहित करावा लागेल. हाही विचार या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल. रोहिणीचं एक उदाहरण आहे, 10 सेकंदाचं फक्त. रोहिणी नावाचा एक प्रसिद्ध चोर होता. बघा, आपण काही महापुरुषांचं शिकून घेत नाही, अंगीकारत नाही. रोहिणी नावाचा महावीरांच्या काळातला प्रसिद्ध चोर होता. त्याच्या वडिलांनी त्याला सुनावलं होतं, आपला चोरीचा धंदा आहे, व्यवसाय आहे. याद राख, महावीरांचा ज्यावेळी तिथं तत्वज्ञान सांगितलं जात असेल, आख्यान व्याख्यान सुरू असेल, तिथून जात असताना कानं बंद करून जायचं, एकही शब्द महावीरांचा ऐकायचा नाही. त्याला माहीत होतं त्याच्या वडिलांना, ह्यानं जर ऐकलं तर हा चोरी सोडून देईल. तो गेला एके दिवशी मध्यधुंद्या अवस्थेमध्ये, चोरी केली आणि एका ठिकाणी पडला. एका मोठ्या, जिथं चांगले चांगले पुरुष स्त्रिया, त्याला सुंदर स्त्रिया दिसायला लागल्या, तिथं तो पडला
त्यांना विचारलं, हे काय आहे, मी कुठे आलो आहे? त्या लोकांनी सांगितलं, तू स्वर्गात आहे आणि हे सगळी देव आहेत. पण त्यानं पाहिलं, अरे या देवांच्या, यांना देव म्हटलं जात आहे, पण यांच्या अंगावर घाम येतो आहे, यांच्या डोळ्यांची उघडझाप होती आहे, याचा अर्थ हे देव नाही आहेत. आणि मग त्यानं तिथून पाय काढता घेतला. त्याला कळलं ते ठग होते, मला फसवत होते, मला मृत्यूदंड ते देणार होते. तो वाचला आणि निघाला. आणि त्यावेळी त्याला आठवलं, ते देव नाही आहेत, देवांच्या डोळ्याची उघडझाप होत नसते, अंगावर घाम येत नसतो. हे कुठं ऐकलं होतं? महावीरांच्या व्याख्यानाच्या जवळून ज्यावेळी निघाला होता, वडिलांनी सांगितलं होतं कान बंद करून जायचं. कान बंद केले होते, पण पायात काटा मोडला आणि तो काटा काढायला फक्त कानावरचे बोट काढले, तेवढ्या वेळात ते ऐकलं होतं महावीरांनी सांगितलेलं व्याख्यानातलं की देवाच्या डोळ्यांची उघडझाप होत नसते, त्यांच्या अंगावर घाम येत नसतो. तेवढंच ऐकलं, तेवढ्यातून जगण्याची सुटका झाली, जीवनाची सुटका झाली. तसं आम्ही महावीरांचं एक तत्व जरी अनुसरलं, आमच्या जगण्याची खरी सुटका होईल. हे वडीलधाऱ्यानं माता माऊलीनं लक्षात घ्या. ते तुम्ही अनुसराल ही कामना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही अत्यंत धैर्यानं, संयमानं माझ्यासारख्या लेकराला श्रवण केलं, तरुणाला श्रवण केलं, त्याबद्दल अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतो. सकल दिगंबर जैन समाज इचलकरंजी, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या सर्वांचे, विशेषत्वानं श्री आदिनाथ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे, सन्मती सहकारी बँक, श्री वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था, कल्लाप्पन्ना आवाडी इचलकरंजी जनता सहकारी बँक, चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरी, श्री लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड, प्रकाश आवाडी नगर हातकणंगले, या सगळ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांचं अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आपल्या ऋणात राहतो. आपण मला सन्मानित केलं. विशेषत्वानं जैन हे जन्मानं होतं असं मला वाटत नाही. मी जैन नाही आहे, मी जन्मानं जैन नाही आहे, पण मी असं समजणारा तरुण आहे. मी जरी इतर धर्मामध्ये जन्माला आलेलो व्यक्ती असलो तरी जैन हा धर्म जन्माने प्राप्त होत नाही. तुम्ही जैन म्हणून जन्माला आलात म्हणजे तुम्ही जैन नाही. जैन हा एकमेव धर्म आहे जो कर्मानं प्राप्त होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे माझ्या कर्मातून एक चांगला जैन होण्याचा प्रामाणिक प्रयत्न आयुष्यभर मी करेल. हे या मंचावरून विश्वकल्याणाच्यासाठी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. एवढंच या निमित्तानं बोलतो. सर्वांचं परत मनापासून आभार मानतो. विशेषत्वानं कालपासून सांगोल्याला व्याख्यान होतं म्हणून इथं आलो आणि कालपासून अतिशय चांगली व्यवस्था ज्यांनी माझी सगळ्यांनी केली, विशेषत्वानं माझ्या सगळा आदरातिथ्य सन्मान आणि ही सगळी परंपरा ही सगळी जबाबदारी पार पाडणारे चंद्रकांतजी पाटील असतील आणि त्यांच्यासोबतीनं मला अतिशय चांगला पाहुणचार ज्यांच्या माध्यमातून मिळाला ते मोहनजी चौगुले, विशेषत्वानं अतिशय चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट त्यांच्याकडून मला मिळाली. मी त्यांच्या घरीही गेलो. आपल्यात अशी काही माणसं आहेत, रुची माणसाला जगण्याला जास्त आनंद प्राप्त करते. जगण्याचं एक साधन असते, पत्रलेखनाची रुची. अनेक लोकांच्या सह्या मी त्यांच्याकडे पाहिल्या ज्या मला कधी आयुष्यात बघायला मिळाल्या नसत्या. नरसिंहरावांसारख्या माणसांची सही त्यांच्या संग्रही आहे. अशी चांगली माणसं आपल्याकडे आहेत. आदरणीय तीर्थंकरजी मानगावे सरांसारखी माणसं, वैचारिक परंपरेतली ही माणसं आहेत. त्यांच्यामुळे इथं येता आलं. त्यांचे अंतकरणापासून मानगावे सरांसारख्या व्यक्तींचे आभार व्यक्त करतो. त्यांचे विद्यार्थी जर आज पाहिले तर एका उंचीला पोहोचलेले विद्यार्थी घडवणारी अशी माणसं आहेत. विशेषत्वानं हसूरवरून आमचे दीपकदादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सगळीच मंडळी सातत्याने या भागात येतो त्यावेळी प्रचंड प्रेम देणारे आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहात. त्याबद्दल आपले परत अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. त्या सर्व तीर्थंकरांच्या, सिद्धांच्या, आचार्यांच्या, गुरुजनांच्या चरणी या चातुर्मासाच्या या पर्युषण पर्वाच्या निमित्तानं लीन होतो. सर्वांचा आभार व्यक्त करतो. शेवटी फक्त एवढंच म्हणेल की सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, दुःखिताचे दुःख जावो ही मनाची कामना, भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना. आपल्या जगण्यातून ही सृष्टी इतर जीवांना जगण्यासाठी अधिक चांगली कशी होईल याचा प्रयत्न या धरेवर असेपर्यंत आपण प्रत्येकजण करूयात. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. जय जिनेंद्र.